सर्वांना माझा नमस्कार. मी सुमित भावसार, ई ऑफिस आणि ई रेकॉर्डचा डिव्हिजनल कोऑर्डिनेटर अँड ट्रेनिंग एक्सपर्ट. आजच्या VC ई रेकॉर्ड बल्क सायनिंगसाठी झाली आहे. आपण सगळ्यात पहिले ई रेकॉर्ड बल्क सायनिंग काय आहे हे समजून घेऊया. ई रेकॉर्ड म्हणजे काय आणि बल्क आपल्याला कामकाज काय करायचं, त्याच्यात कोणाचा रोल काय असणार आहे, ते कामकाज कसं करायचं, त्याच्यासाठी कुठले सॉफ्टवेअर लागतात आणि त्याचा रिपोर्ट कुठून जनरेट होतो आणि त्याचा उद्देश काय हे आपण एक एक करून सगळं समजून घेणार आहोत. तर मी आता स्टार्ट करतो. प्रेझेंटेशन शेअर झालं का मला सांगा प्लीज. स्क्रीन दिसते सगळ्यांना? दिसते दिसते. तर आपण अगोदर इंट्रोडक्शन समजून घेऊया. ई रेकॉर्ड म्हणजे काय, ई रेकॉर्डची पार्श्वभूमी काय होती. बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2017 जे आपले रेकॉर्ड रूम होते, तहसील ऑफिस, DYSLR आणि CTSO चे रेकॉर्ड रूम जे होते ते स्कॅनिंग एजन्सी मार्फत स्कॅन करण्यात आले होते ते दस्तावेज, आणि ते आपण जमाबंदीला हार्ड डिस्क स्वरूपात तुम्ही सबमिट केले होते. त्यानंतर काय झालं की आपल्याकडे स्कॅनिंगचा डेटा तर आला, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत कुठलाही दस्तावेज हा आपल्या डिपार्टमेंटकडनं साईन होत नाही, त्याच्यावर सही शिक्का आपल्या डिपार्टमेंटचा येत नाही, तोपर्यंत त्या डॉक्युमेंटची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या कलम 67 नुसार प्रत्येक डॉक्युमेंटवरती डिपार्टमेंटचा सही आणि शिक्का हा आवश्यक असतो त्या संबंधित कर्मचारी किंवा अधिकारीचा. तर तेव्हाच ते डॉक्युमेंट व्हॅलिड ठरत असतं. तर इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या कलम 67 नुसार हे होत असतं. पण आता बघा, आपले डॉक्युमेंट स्कॅनिंग केले गेले, सगळे दस्तावेज आपण स्कॅनिंग करून घेतले आणि ते आपण कुठे ठेवले, तर आपण सर्व्हरला ठेवले किंवा क्लाउडला ठेवले. मग आता जर त्याच्यावर साईन करायची म्हटली तर आपण काय करणार, प्रिंट काढून साईन करून वाटणार का, मग आपण स्कॅनिंगच का केली हा इश्यू येतो. मग त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये त्या कायद्यात अमेंडमेंट करून इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या कलम 67A नुसार, म्हणजे 67A नुसार जर डॉक्युमेंट डिजिटल साईन आहे तर ते व्हॅलिड ठरलं जातं. मग आपल्याला जे आता दस्तावेज सर्व्हरवर ठेवले त्यांना डिजिटली साईन करायचं आहे. मग ते साईन एक एक करणार का, तर नाही. आता फॉर एक्झाम्पल सातारा तहसीलचे 3,02,02,512 डॉक्युमेंट आहे, तर एक एक डॉक्युमेंट डिजिटल साईन करणार का, नाही, तर ते बल्कमध्ये करणार, म्हणून त्याला नाव देण्यात आलं बल्क सायनिंग. तसं तुमच्याकडचे काहीतरी डॉक्युमेंट असतील की ते डिजिटल साईन करायचे आहे, त्याचा काउंट पण मी दिलेला आहे आपल्या समोर, की आपला शेअर पण केला आहे ग्रुपमध्ये की किती काउंट आहे आणि त्याला डिजिटल साईन कसा करायचा हे आपण आज बघणार आहोत. तर डिजिटल साईन करायचा उद्देश काय, म्हणजे आपण हे करतोय तर का करतोय. तर जसं बघा, पब्लिकला 7/12 म्हणा किंवा आपलं प्रॉपर्टी कार्ड हे जसं डिजिटल साईनचं प्राप्त होत असतं, तसं त्याला काहीतरी एक नॉमिनल फीस भरून त्याला ते डॉक्युमेंट प्राप्त होईल. यासाठी ई रेकॉर्ड आपल्याला बल्क साईन करून ठेवायचे, नंतर ते पब्लिकसाठी अवेलेबल केले जाईल. पब्लिकला रेकॉर्ड रूम पर्यंत आपल्यापर्यंत येण्याची गरज नाही. जगामध्ये जिथे जिथे इंटरनेट आहे त्या ठिकाणून तो लॉग इन करून ते समथिंग जी अमाऊंट असेल तेवढी ती भरून तो डॉक्युमेंट मिळवू शकतो. या मागचा उद्देश एवढाच आहे की पब्लिकला डॉक्युमेंट, साईन डॉक्युमेंट मिळावे. ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर विचारा, मग आपण पुढे सरकूया. कंटिन्यू करू. अजून ई रेकॉर्ड बद्दल काही क्वेश्चन असेल तर, नाही तर पुढे सरकतो. ओके, थँक्यू. तर आता बल्क साईन आपल्याला समजलं सगळ्यांना. आता मग बल्क साईन करायचं आहे तर आपल्याला आपल्या लोकल लेवलवरनं, आपल्या लोकल कॉम्प्युटरवरती जिथे तुम्ही तालुक्या लेवलला असणार, आपल्या ऑफिसला असणार, तिथून बल्क साईन करायचे. पण डॉक्युमेंट कुठे आहे, तर क्लाउडला ठेवलेले. तर क्लाउडवरनं ते डॉक्युमेंट आपल्यापर्यंत, आपल्या PC पर्यंत ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून जे सॉफ्टवेअर बनवले त्या माध्यमातून आणलं जाईल. तुम्ही त्याचे डिजिटल साईन करणार आणि ते पुन्हा सर्व्हरवरती सेव्ह होईल. ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. मग ही प्रोसेस करण्यासाठी कुठले कुठले सॉफ्टवेअर आवश्यक असतात आणि ती कशी केली जाते, तर सगळ्यात पहिले आवश्यकता असते त्याच्यात डिजिटल सिग्नेचरची. डिजिटल सिग्नेचर आपण बघू शकता की अशा प्रकारे डिजिटल सिग्नेचर असते. ती कधी कधी हायपर कीची असेल, प्रॉक्सीची असू शकते, ती तुमची एम टोकनची असू शकते. जे नाव या DSC वर असतं इथे दिलेले, ती त्याच्या त्या टोकनची कंपनीचं नेम असतं. भले तुम्ही ई मुद्राकडनं DSC बनवलेलं आहे, कॅप्रिकॉन कडनं बनवलेली असेल, पण तुमची DSC जिथून बनत असते तिथून त्या म्हणजे ज्या कंपनीच्या टोकन असतं त्या कंपनीच्या ड्रायव्हर तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं. मग ते कसं करावं लागतं हे एक स्टेप आपण बघणार आहोत. पुढचं सॉफ्टवेअर कोणतं लागतं, तर NIC DSign क्लायंट सॉफ्टवेअर लागतं. मग नंतर काय लागतं, जावा सेटअप लागतो
आणि ऍडॉब रीडर लागतं. आता एक एक करून मी आपल्याला दाखवत जातो की आपल्याला काय काम कसं करायचं. ई रेकॉर्ड इम्प्लिमेंटेशन स्टेप्स काय आहे. सगळ्यात पहिले याच्यात डीएससी कोणाची लागणार आहे हे लक्षात घ्या. जे एचओडी आहे, जे माननीय DYSLR आहेत, त्यांची डीएससी कुठे जे लागणार नाहीये. परत रिपीट करतो, मान्य DYSLR जेवढे आहे किंवा DSLR आहेत त्यांची डीएससी कुठेच लागणार नाही आहे. त्यांना स्वतःला रजिस्ट्रेशन करून घेण्याची पण गरज नाहीये. त्यांचे रजिस्ट्रेशन कसं होईल ते सांगतो. आपल्या EPCS माध्यमातून पर्टिक्युलर तालुक्याला तुम्हाला जेव्हा असाइन केलं जातं तेव्हा तुमचा जो सेवार्थ आयडी आणि पासवर्ड राहील तोच तुमच्या ई रेकॉर्डचा सेवार्थ आयडी आणि पासवर्ड राहील. कोणासाठी? DYSLR यांच्यासाठी. ओके, आलं लक्षात. रिपीट करतो, DYSLRांना नव्याने रजिस्ट्रेशन कुठेच करण्याची गरज नाही किंवा त्यांना गरज नाही. कारण की EPCS मधनं त्यांचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पर्टिक्युलर त्या तालुक्यासाठी तर त्यांचं रजिस्ट्रेशन हे ऑटोमॅटिक ई रेकॉर्ड मध्ये युज होत असतं. मग डीएससी कोणाला लागेल तर एचओडीने जे असाइन करून दिलंय. फॉर एक्झाम्पल तुमच्या DYSLR कार्यालय असेल तर MS असू शकता, सिरियस्तार असू शकता, क्लर्क असू शकता, सिनियर क्लर्क असू शकता किंवा अदर कर्मचारी जे एचओडीने ज्यांना अलाउ केलंय अशा व्यक्तीची डिजिटल सिग्नेचर लागेल आणि त्या डिजिटल सिग्नेचरनं त्याचं युजर रजिस्ट्रेशन होईल, क्रिएशन होईल. नंतर त्याला पर्टिक्युलर गावं असाइन केले जातील आणि त्या गावांचं त्याला एक लॉग इन पासवर्ड नंतर त्यांनी ते बल्क साईनचं काम करायचं. मग ते स्टेप बाय स्टेप आपण बघूया. मग आता सगळ्यात पहिले काय डीएससी इन्स्टॉल करायची. डीएससी कशी इन्स्टॉल करायची तर जस्ट प्लग अँड पे आपल्या बऱ्याचपैकी लोकांना माहिती असेल तर मी एक शॉर्ट मध्ये सांगून देतो. डीएससी मी प्लग करेल. मी माझा माय कॉम्प्युटरला जाईल. आपण बघू शकता जसं आपला ड्राईव्हचा एक विंडो ओपन होतो तसं एक एक्स्ट्रा विंडो ओपन होऊन जातो इथे. तर ज्या कंपनीची डीएससी राहील त्याच्याप्रमाणे तो विंडो येत राहणार आहे. तर मी याच्यावर काय करेल, जस्ट याला राईट क्लिक करून ओपन म्हणून घेईन. आता माझ्याकडची जी डीएससी आहे ती एम टोकनची आहे म्हणून त्याचा सेटअप हा क्रिप्टो आयडी आहे. आणि आपण जेही सेटअप करणार आहोत त्याची पर्टिक्युलर अगदी स्टेप बाय स्टेप मी मॅन्युअल मध्ये शेअर केलंय. आपण बघू शकता डीएससी इन्स्टॉलेशन स्टेप्स कंप्लीट झाली आहे. मग आता ती बघायची कशी असते तर जस्ट स्टार्ट बटनवर क्लिक करणार आणि एम टोकनची म्हणून त्याच्या टोकन ड्रायव्हर क्रिप्टो आयडी असतं हे पण मी दिलेलं आहे. क्रिप्टो आयडी मधनं आपण ओपन करू शकतो. मी याची स्टेप्स पण आपल्याला मॅन्युअली दाखवून देतो. हे ई रेकॉर्डचं मॅन्युअल आहे. हे स्वतः मीच बनवलंय आणि महाराष्ट्रातले जवळपास सगळे तहसील आणि DYSLR ऑफिस, CTSO सगळे लोक हेच मॅन्युअल वापरतात आणि ह्याच मॅन्युअल वापरून सेटअप करून घेतात कम्प्लिटली. ओके, बघा इथे आपण इथे स्टेप्स दिलेल्या आहे. डीएससी इन्स्टॉल कशी करायची, नंतर गुगल क्रोमची सेटिंग कशी करायची आणि NIC क्लायंट कसा यूज करायचा. तर डीएससीची सेटिंगचं आपण बघितलं. आता ही माझ्याकडची डीएससी ही ब्लँक टोकन असल्यामुळे ती जॉईन होत नाहीये. आपल्याकडची डीएससी मी त्या दिवशी मागच्या ट्रेनिंगला मी करून दाखवलं होतं आपल्याला की कशा पद्धतीने करायची. जस्ट मिनिट. ठीक आहे, डीएससीच्या लक्षात आलं सगळ्यांना. डीएससी लॉग इन करताना फक्त आपला जो पिन त्याच्यासोबत लिहून येतो तो पिन लागेल. डीएससी मी पुन्हा सांगतो की फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांची डीएससी लागेल, अधिकाऱ्यांची डीएससीची ई रेकॉर्ड मध्ये कुठेही गरज नाही. त्यानंतर पुढचं जे सॉफ्टवेअर आपण बघणार आहोत कोणतं लागतं तर गुगल क्रोम आपल्याकडे आवश्यक असतं. ई रेकॉर्डचं संपूर्ण काम आपण जे करणार आहोत ते फक्त आणि फक्त गुगल क्रोम वरतीच करायचं आहे. दुसरं ब्राउझर युज करायचं नाही आहे. त्याचं कारण पण सांगतो. EPCS साठी किंवा 7/12 संगणकीकरणसाठी तुम्ही दुसरे ब्राउझर युज करता एज वगैरे, त्याची सेटिंग पण डिस्टर्ब होणार नाही आणि तुमचं कामकाज एका वेळेस तुम्ही दोघीकडे पण कामकाज करू शकणार. म्हणून
गुगल क्रोम आणि फक्त गुगल क्रोमवर हे यूज करायचं. मग आता काय करायचं, गुगल क्रोम जर आपल्याकडे नसेल तर ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचंय. आता बघू शकतात गुगल क्रोम मी ओपन केलंय. अगोदर काय करायचंय, गुगल क्रोमला कंट्रोल एच दाबायचं, म्हणजे हिस्ट्री क्लिअर करून घ्यायची आहे. कंट्रोल एच, त्यानंतर डिलीट ब्राउझिंग डेटा यावर क्लिक करणार. मी ऍडव्हान्सला जाईल, ऑल टाइम सिलेक्ट करेल आणि जस्ट इथे क्लिअर डेटा म्हणेल किंवा डिलीट डेटा म्हणेल. ओके, मी आता करत नाही कारण की व्हीसी डिस्कनेक्ट होईल म्हणून मी करू नाही शकत. ओके, आपण हे प्रत्येकाने सुरुवातीला करून घ्यायचंय. 1 मिनिट लागतो फक्त. त्यानंतर काय करायचं, तर इथे वरती टाईप करायचं रिसेट. रिसेट इथे तुम्हाला तो रिसेट डिफॉल्टचं ब्राउझरचं दाखवून देतो सगळ्यात खाली. रिसेट ओरिजिनल डिफॉल्ट यावर जर मी करेल तर ब्राउझर जसं पहिले होतं तसं रिसेट होऊन जाईल. ही प्रोसेस पहिल्यांदा करून घ्यायची आहे. ओके, झालं. आणि तिसरं काय असते, गुगल क्रोमची एक छोटीशी सेटिंग आहे, ती लिंक मी मॅन्युअल मध्ये प्रत्यक्ष शेअर केलेली आहे आपल्या सगळ्यांना. बघा, ही लिंक असते एक, जस्ट फक्त ही लिंक आपल्याला त्याच्यावर पेस्ट करायची असते. मी काय करेल, फक्त ही लिंक यावर जस्ट पेस्ट करेल आणि इथे डिसेबल असेल तर आपण इनेबल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे रिलॉन्च बटन तेवढंच आपण करून घ्यायचं आहे. बाकी काही नाही. गुगल क्रोमचं पण सेटिंग संपलेली आहे. म्हणजे आपली सेकंड स्टेप जी होती 2 नंबरची, ही सेकंड स्टेप ही पण आपली पूर्ण झाली आहे की गुगल क्रोमची सेटिंग आपण कंप्लीट केलेली आहे. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं जे सॉफ्टवेअर मी आपल्याला शेअर केलंय ग्रुपमध्ये, एक लिंक पण दिली होती, आपण सगळ्यांनी ते कदाचित डाउनलोड केलं असेल किंवा न केलं असेल तर करून घ्या. NIC D-Sign क्लायंट, या क्लायंट सॉफ्टवेअरचा यूज करून आपल्याला सगळे डॉक्युमेंट बल्क साईन करून घ्यायचे. मग तोचा सेटअप कुठून मिळणार आहे, तर मी मेलद्वारे दिलंच किंवा आपल्या ग्रुपमध्ये पण शेअर केला आहे. मग तो सेटअप इन्स्टॉल कसा ते आपण बघूया. जस्ट अ मिनिट. रिस्टार्ट कंपल्सरी मागतोय म्हणून सेटअप होत नाहीये, तरी मी करतो दुसऱ्या पद्धतीने, दुसऱ्या DSC घेऊन करून घेतो. ठीक आहे, आता आपल्याला NIC D-Sign क्लायंट इन्स्टॉल कसं करायचं ते बघायचंय. आपली थर्ड स्टेप बघा, आपल्या सगळ्यांना मी ई रेकॉर्ड सॉफ्टवेअर नावाचा फोल्डर दिलेला आहे. त्यामध्ये NIC D-Sign क्लायंट 1.9.8 हे फोल्डर दिलंय. यामध्ये पुन्हा NIC D-Sign क्लायंट हे फोल्डर आहे आणि शेवटी एक सेटअप आहे NIC sign.exe. सगळ्यांना दिसतोय? हा सेटअप आहे. ओके, यावर जस्ट काय करायचं, डबल क्लिक करायचं आहे. हो सर, दिसतोय. जस्ट डबल क्लिक करेल आणि इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्ट होईल. आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे तो विचारतोय की पहिला व्हर्जन अनइन्स्टॉल करू का, तर म्हणून दिलं तो अनइन्स्टॉल करून घेईल आणि नव्याने पुन्हा तो इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्ट करेल. आता हे इन्स्टॉल करताना एक लक्षात ठेवायचं आहे, जर आपल्या कॉम्प्युटरमध्ये जावाचा सेटअप नसेल तर हा ऑटोमॅटिक जावा सेटअप डाउनलोड करायला जाईल आणि जावाचा सेटअप असेल तर तो विचारणार नाही, डायरेक्टली इन्स्टॉलेशन करून प्रोसेस संपवून टाकेल. मी पुन्हा रिपीट करतो, जर NIC D-Sign क्लायंट इन्स्टॉल करताना जर जावा आपल्या कॉम्प्युटरमध्ये नसेल किंवा लॅपटॉपमध्ये नसेल तर तो जावा इन्स्टॉलेशनसाठी जाईल आणि असेल तर डायरेक्टली पूर्ण सेटअप करून घेईल आणि नंतर पण तुम्ही java.com ला जाऊन डाउनलोड जावा असं करून सेटअप करू शकता. त्याला पण 1 मिनिट लागतो. म्हणजे एक सेटअप करायला जास्तीत जास्त 10-15 मिनिटं लागतात, त्याच्यावर कधीच लागत नाही. मी आता स्लो बाय स्लो तुम्ही त्यात आत पण करून घेणार. फक्त तुम्हाला करायचं काय राहणार, प्रत्येक मशीनला जायचं. हे वर्क माझे मास्टर ट्रेनर जेवढे आहेत ते ना, सगळ्यांना विनंती राहील की ही मॅन्युअलची स्टेप बघून किंवा रेकॉर्डिंग बघून आपण फॉलो करत जायच्या या स्टेप सगळ्या आणि आपलं इन्स्टॉलेशन प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची. काय इन्स्टॉल करायचं आहे, DSC इन्स्टॉल करायची आहे, गुगल क्रोम इन्स्टॉल करायचे आणि NIC D-Sign क्लायंट इन्स्टॉल करायचे. एवढे 3च गोष्टी इन्स्टॉलेशन करायचे, बाकी काहीच करायचं नाही. आणि गुगल क्रोमची एक सेटिंग आहे छोटीशी, तेवढी करायची. इथपर्यंत समजले सगळ्यांना? इथे कोणाला अडचण असेल तर विचारा. स्टेपला जाणार आहोत लॉगिंगचा. कोणाला काही अडचण? ओके, थँक्यू. मी आता काय करतो, ऍक्च्युअल तुमची DSC जिथे इन्स्टॉल झालेली आहे तिथलं ते लॅपटॉपचे रिमोट घेतो आणि तिथून तुम्हाला बल्क साईन कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप्स मी आपल्याला दाखवून देतो. युजर क्रिएशन पासून
आपल्याला दाखवून देतो. मॅडम मला प्लीज प्राजक्ता मॅडम प्लीज शेअर करता का पासवर्ड अल्ट्राव्ह्यूवरचा? सर व्हॉट्सअपला शेअर केला. मॅडम अल्ट्राव्ह्यूवर बन आहे का आपल्याकडचं त्या लॅपटॉपचं? एक वेळा चेक करता प्लीज. त्याच लॅपटॉपवरती करा किंवा बंद करून पुन्हा सुरू करा. तोपर्यंत मी चेक करतो दुसरी डीएससी अवेलेबल आहे का. जस्ट 1 मिनिट. मला पासवर्ड शेअर करा प्लीज मॅडम. हो सर करतो. धन्यवाद मॅडम. आपण बघू शकता की आता स्क्रीनवरती NICD सांगितलं आणि इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपल्याला पहिली स्टेप्स काय करायची असते तर ती आपण स्टेप लक्षात घ्या. NICD सांगितलं आणि इन्स्टॉल झालं का आपल्या कॉम्प्युटरवरती अशा पद्धतीने आयकॉन येऊन जाईल. हा आयकॉन दिसतोय ना, मी साईडला घेतो. NICD या नावाचा एक आयकॉन येऊन जाईल. जेव्हा तुम्ही सकाळी कॉम्प्युटर ऑन करणार तेव्हा फक्त जस्ट सकाळी याच्यावर डबल क्लिक करायचं. एक वेळा जर तो मशीन शटडाऊन पर्यंत तो ऑन झाल्यानंतर फक्त साईडला मॅडम माझी रिक्वेस्ट राहील प्लीज DSC कनेक्ट करता. हॅलो हायपरकीची DSC लावलेली आहे इथे आपण बघू शकता. तो क्लायंटचा सेटअप ह्या एरोला जाऊन आपल्याला आता पुढची स्टेप्स काय होती मी मॅन्युअल प्रमाणे आपल्याला दाखवतो पण की आपल्याला ते टोकनची सेटिंग करून घ्यायची. टोकनची कोणत्या टोकनची तर DSC टोकनची. आता जशी DSC कंपनी आहे त्याप्रमाणे त्याची सेटिंग होत राहील. तर मी जस्ट ह्या एरोवर क्लिक करेल. इथे आपल्याला आयकॉन दिसेल त्यावर राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर सेटिंगला जायचं आहे आणि सेटिंगला गेल्यानंतर इथे बघू शकता इथे कस्टम निवडायचं. आपण कस्टम निवडलं त्यानंतर इथून त्याची पाथ निवडायची असते. पाथ काय असते तर C ड्राईव्हला विंडोज मध्ये सिस्टम 32 मध्ये ज्या कंपनीची DSC त्याचे ड्रायव्हर्स आपल्याला निवडायचे असतात. तर बघा मी हायपरकी स्थिती म्हणून मी EPS वर्जन 2 ड्रायव्हर हे निवडले .dll आणि जस्ट हा चेकबॉक्स जो दिसतोय हा चेकबॉक्स इथून काढून टाकायचा असतो आणि सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह केल्यानंतर मॅडम माझी रिक्वेस्ट राहील एक वेळ DSC रिमूव्ह करून पुन्हा लावा प्लीज. DSC रिमूव्ह करा 5 सेकंद वेट करा आणि पुन्हा लावा म्हणजे रिफ्रेश होईल ते. आता बघा ही हायपरकीची DSC आहे. टोकन जे आहे ते हायपरकीचं आहे. तर हे व्ह्यू कसं करायचं की कोणाचं नाव काय आहे आणि पिन कसा यूज करायचा ते पण मी दाखवून देतो. जस्ट मी स्टार्ट बटनावर क्लिक करेल आणि हायपरकीला जाईल.
जर आपल्याला आपली डीएससी चेक करायची राहिली तर. आणि इथे जस्ट लॉग इन वर क्लिक करेन. जो आपला पिन असेल 1 ते 8 असतो जनरली, किंवा 1 ते 9 असतो बाय डिफॉल्ट. ज्यांची डीएससी आहे त्यांचं नाव इथे येऊन गेलं. हे भगवान सर म्हणून आहेत, त्यांची डीएससी आहे. ओके, मी हिला क्लोज करतो आणि पुन्हा आपल्या सेटिंग. मी कुठून गेलो होतो तर मी याला पहिले स्टार्ट करून घेतलं. मी रिपीट करतोय आता, पुन्हा आपण लक्ष द्या. याच्यावर डबल क्लिक करून क्लायंट स्टार्ट करून घेतला. त्यानंतर इथे गेलो, ह्या एरोवर राईट क्लिक करून सेटिंगला गेलो आणि जी पाथ होती त्या पाथला जाऊन पर्टिक्युलर ड्रायव्हर सेट करून घेतलं. मग हे कसं करायचं आहे तर हे बघा, मॅन्युअल सगळ्यांना दिसतंय. मॅन्युअल मध्ये मी चार्ट आणि स्टेप्स एरो वाईज दिलेला आहे की डीएससी सेटिंग करताना कोणती स्टेप्स करायची याची आपण इथे बघू शकता. कम्प्लीट पाथ आणि कोणत्या कंपनीसाठी कोणती डीएससी निवडायची हे इथे पण दिले आहे. एक नवीन मॅन्युअल मी अजून अपडेटेड करतोय, ते पण आपल्या समोर येईलच. जसं त्यावेळेस हायपरकीची डीएससी नव्हती म्हणून त्याचे ड्रायव्हर्स इथे लिहिले नव्हते, पण आता मी आपल्याला शेअर करू म्हणजे ऍक्च्युअल करून दाखवले. आणि हे बघा सगळ्या स्टेप्स दिल्या आहे. सी ड्राईव्हला जाऊन सिस्टम 32 ला जाऊन डीएससी तक्त्यानुसार कोणतं ड्रायव्हर्स निवडायचे हे आपण सगळे इथे दाखवलेलं आहे. ओके, प्रत्येक स्टेप्स इथे दिलेली आहे. तरी आता आपण प्रॅक्टिकल वर्क बघूया. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं आहे का? तर आपण ऍक्च्युअल ई रेकॉर्ड कडे जाऊया की युजर क्रिएशन कसं होईल आणि कोणाचे रोल काय आहे हे आपण बघणार आहोत. इथपर्यंत कोणाला काय अडचण? इथपर्यंत कोणाला काय अडचण? मिरज ऑफिस किंवा इतर ऑफिस, जत ऑफिस नाही तशी अडचण नाही. काय? अडचण नाहीये. ओके, थँक्यू. तर आता बघा, आपल्याला जे वर्क करायचं आहे ते मी आता इथे गुगल क्रोम ओपन करेल आणि इथपर्यंत आपण थांबूया. आता पहिले लक्षात घेऊया मला काय काम करायचं आहे. त्याच्यासाठी मी एक शीट पण बनवली आहे, ते तुम्हाला शेअर करतो. तर आपल्याला काम कोणाला काय करायचंय ते सगळ्यात लक्षात घ्या. मान्य DYSLR किंवा मान्य तहसीलदार किंवा मान्य CTSO यांचे रोल काय असणार आहे या ई रेकॉर्ड प्रोजेक्टमध्ये. तर त्यांचं काम काय आहे की युजर क्रिएशन करून द्यायचे, त्यांनी डीएससी म्हणजे डीएससी रजिस्ट्रेशन करून द्यायची आहे. नंतर त्या युजरला गावं अलोकेट करायचे म्हणजे असाइन विलेज प्रोसेस करायची आहे. एखाद्या युजरची बदली झाली, प्रमोशन झालं किंवा तो रिटायर झाला तर त्याचा ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह करण्याचे अधिकार HODचे म्हणजे DYSLR. नंतर रिपोर्ट चेक करू शकतात, रिपोर्ट चेक करायचे त्यांनी. आणि स्कॅनिंग अँड मेटाडेटा रिपोर्ट एक सेपरेट रिपोर्ट निघते, हे मी आपल्याला पुढे जेव्हा बल्क साइन करेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल. हे काम ऍक्च्युअल HODचं मान्य DYSLR किंवा मान्य CTSO यांचं आहे आणि मान्य तहसीलदारांचं पण. ओके, लक्षात आलं. पुढचा त्यांचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे की विकली मीटिंग त्यांनी आढावा घ्यायचा आहे कामकाजाचा. त्यानंतर आता आपण ऍक्च्युअल जे लोक बल्क साइन करणार आहे, MS असेल, क्लर्क असेल, तुमचे शिरस्तेदार असेल, कोणी असो, HOD ज्यांना असाइन करतील त्यांनी काम काय करायचं, त्यांचा रोल काय आहे. तर एक वेळा डीएससी त्यांची इन्स्टॉल करून घ्यायची आहे, सॉफ्टवेअर इन्स्टॉल सगळे प्रोसेस करून घ्यायची, साइनची प्रोसेस करायची आहे आणि MIS रिपोर्ट बघत राहायची आहे. या व्यतिरिक्त त्यांचं काही काम नाहीये. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात. पण यात लक्षात घ्यायचं की HODचा याच्यात वन टाइम रोल आहे कुठपर्यंत, या 3 स्टेप पर्यंत. नंतर ते नाते रिपोर्ट बघू शकता. पण एक वेळा मान्य DYSLRांनी सगळ्यांना युजर क्रिएशन करून विलेज 100% विलेज असाइन करून दिले का त्यांचा रोल संपला. त्यांना नंतर फक्त आढावा घ्यायचा आहे. ओके, आता आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकली बघू की ई रेकॉर्ड स्टार्ट कसं करायचं, कामकाज कसं होतं. तर त्यासाठी कोणती लिंक आहे, तर त्यासाठी एकच मिनिट. हा ते बोला. युजर क्रिएशन वगैरे सांगितलं ना तुम्ही, तर ते कसं करायचं ते सांगा ना. आणि विलेजेस कसे अलॉट करायचे ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत मॅडम. प्रत्येक बघणार आहोत. फक्त मी रोल सांगितले आपल्याला, मी आता प्रॅक्टिकली दाखवतो. तर बघा, ई रेकॉर्ड स्टार्ट कसं करायचं. त्याच्यासाठी VPN म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असतं. आता त्यासाठी कोणती लिंक आहे तर erecords.inlightcloud.com. जसं तुम्ही EPCS करता तशी ही लिंक आहे. आणि कधी पण ई रेकॉर्डचं काम करताना गुगल क्रोम वरती ही लिंक फक्त पेस्ट करायची आणि ओपन करायचं. ई रेकॉर्डचे बरेच लोक काय करतात, ई रेकॉर्ड करता यस लावत नाही आणि ती साईड ओपन होत नाही. बघा आपल्या समोर सेम तुम्ही EPCS जसा लेआउट असतो त्या पद्धतीने हा लेआउट येतो. आता आपल्या कॉम्प्युटरवरती वाटतं मॅडमांनी शेअर करून ठेवलेलंच होतं.
जस्ट मिनिट. मी लॉग इन करतो. पहिले व्हीपीएन लॉग इन होईल. आता व्हीपीएन लॉग इन बघा, बरेच अधिकारी असे असतील आपल्याकडे की ज्यांच्याकडे स्वतःचा व्हीपीएन लॉग इन नाहीये, किंवा बरेच युजर असतील की माझे व्हीपीएन लॉग इन नाही, म्हणजे ESDS लॉग इन नाही. तुम्ही आपल्या कार्यालयाचं किंवा दुसऱ्या जिल्ह्याचं वन महाराष्ट्रातला कुठल्याही व्यक्तीचं ESDS लॉग इन पासवर्ड युज करू शकता. ESDS लॉग इन पासवर्डचा यूज फक्त एवढाच आहे की तुम्हाला त्या क्लाउड पर्यंत, त्या सर्व्हर पर्यंत जाण्याची एंट्री मिळते. कारण की सेपरेट ठेवलं असतं. जनरल पब्लिक या सर्व्हर पर्यंत पोहोचू शकतो का, तर नाही पोहोचू शकत ऍक्सेस घ्यायला. हे तुम्हाला अलाउ केलंय. म्हणून तुम्ही कोणत्याही युजर, जे गव्हर्नमेंट कर्मचारी तुमचे ज्यांचे व्हीपीएन आयडी बनलेले आहे, त्यांचे तुम्ही युजर आयडी पासवर्ड वापरू शकतात. मी आता सुजाता मॅडमांना विनंती करेन, मॅडम प्लीज ओटीपी शेअर करावा प्लीज. आपल्या ठिकाणी ओटीपी. तर माझ्याकडे ESDS लॉग इन नाही, माझं क्रिएट नाही, हे काहीच सांगायचं नाही. याच्या काहीच गरज नाही. कोणीही करू शकतं ESDS लॉग इन. डायरेक्टली युज करा, दुसऱ्याचा काही फरक पडत नाही. बघा, ही लिंकवर क्लिक करायचं आपल्याला. आता इथून लक्षात ठेवा आपल्याला काम काय करायचं आहे. आता आपण पहिले रोल आउट करूया, स्टेप बाय स्टेप जायचं आपल्याला. आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचंय, तर युजर क्रिएशन प्रोसेस बघायची. रोल वाईज जातो मी. बघा, युजर क्रिएशन करायचे. कोण करणार आहे, DYSLR. मग लॉग इन कोणाला लागेल, तर मान्य DYSLRचं लॉग इन करावं लागेल. तर जस्ट याच्यावर बघा, लॉग इन फॉर तहसीलदार, CTSO अँड DYSLR या पहिल्या टॅबला मी क्लिक करेल. या व्यतिरिक्त जर MS लॉग इन राहिलं असतं तर मी इथे डायरेक्टली लॉग इन केलं असतं, पण मला मान्य DYSLRचं लॉग इन करायचं म्हणून मी यावर क्लिक करेल आणि इथे जस्ट DYSLR हे ऑप्शन निवडेल. मॅडम मी विनंती करतो आपल्याला की कृपया आपला युजर आयडी पासवर्ड इथे पेस्ट करावा. मॅडम काही चुकतंय वाटतं आपलं. मॅडम ज्यांची DSC आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांचं लॉग इन करा प्लीज. तर बघा, इथे 2 चार्ज असले ना, 2 चार्ज असले तर असं नाव दाखवतं. जो प्रायमरी असतो तो P नावाने पेस्ट केला असतो. आता आपल्याला मिरजचं काम बघायचंय. आदरणीय पाटील मॅडमांचं हे अकाउंट आहे म्हणून हे लॉग इन करतोय, सबमिट करतो. हे DYSLR आहे, तर यांची DSC ची इथे आवश्यकता नाहीये. मात्र आपल्याला जो युजर पुढचा आपण लॉग इन करू तेव्हा मात्र ज्यांची DSC असेल त्यांचं लॉग इन आपल्याला करावं लागेल. आता बघा, स्टेप्स काय करायचे आपल्याला, तर आपल्याला युजर क्रिएशन सगळ्यात अगोदर करायचे. म्हणजेच काय करायचे, DSC रजिस्टर करून घ्यायची. जर आपला NIC क्लायंटचा सेटअप हा प्रॉपर इन्स्टॉल झालेला असेल, सगळे स्टेप्स प्रॉपर फॉलो केलं असेल, तर इथे डायरेक्टली तो एंटर DSC पिन म्हणतो, टोकनचा पासवर्ड मागतो. म्हणजे कोणता, 1 ते 8. जसं मी इथे 1 ते 8 पेस्ट करेल तसं आपण बघू शकता ज्यांची DSC कनेक्ट असेल, म्हणजे ज्यांचे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. DSC कोणाची कनेक्ट करून ठेवायची, ज्यांचं रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे तुमच्या स्टाफचं. आता पाटील मॅडमांचं लॉग इन आहे, तर ते DSC कोणाची लावतील, त्यांच्या स्टाफ मेंबरची कोणाची तरी DSC लावतील आणि जस्ट त्याच्यावर ओकेवर क्लिक करतील. तर ज्यांची DSC आहे आपण बघू शकता त्यांचं नाव इथे ऑटोमॅटिक येऊन गेलं. कोणाचं आहे, तर भगवान सरांचं आहे. ओके, त्यानंतर इथे रोल काय असणार आहे, इथे भगवान सरांचा सेवार्थ आयडी आणि पासवर्ड आपल्याला पेस्ट करायचा आहे. आय थिंक ही DSC आपण ऑलरेडी रजिस्टर केली. तर मी काय करतो, एक डेमो म्हणून सेवार्थ आयडी घेतो. आपण याला नंतर इनऍक्टिव्ह करून टाकू. हा मी माझ्याकडे ठेवतो. डेमो घेतोय मी, जस्ट ओरिजिनल नाही. आणि मी पासवर्ड एक सेट करतो. त्याला पासवर्ड आपण ठरवणार, तो पासवर्ड सेट करू शकतो.
जस्ट काय करेल मी सबमिटवर क्लिक करेल. तर बघा आपण इथे बघू शकता ई रेकॉर्ड बल्क साइन युजर हॅज बीन क्रिएटेड. म्हणजेच जे मान्य डिव्हाइस सेलरचा जो पहिला रोल आहे क्रिएट युजरचा तो संपला आहे. ओके, मग सेकंड रोल काय आहे तर विलेज असाइन करायचे आहे. आपण बघू शकता सेकंड टॅबला जाणार आपण विलेज. असाइन विलेजला गेल्यानंतर इथे एक ड्रॉप डाऊन लिस्ट आपल्या समोर येते, तिथून आपण युजर निवडायचा असतो आणि ते युजरने ते युज करायचं असतं. आता मी हा युजर बनवला होता आत्ता तात्पुरता. जर मला याला विलेज असाइन करायचे असले असते तर मी याला सिलेक्ट करेल. आता बघा ह्या पहिल्या असाइन विलेज मध्ये एकही विलेज असाइन नाही. राईट साईडचा बॉक्स मधनं जे विलेज आपण निवडणार ते लेफ्ट साईडच्या बॉक्स मध्ये येऊन जाईल, म्हणजे त्या युजरला तेवढे विलेज अलोकेट होऊन जातील. आता बघा मी काय करतो, तुंग हे गाव त्यांना असाइन करतो आणि ते जस्ट खाली जाऊन सबमिट म्हणतो. तर बघा आपण बघू शकतात विलेज असाइन युजर. आता मी पुन्हा तोच सेवा इकडे निवडेल तर आपण बघू शकता त्यांना तुंग हे गाव असाइन झालेलं असेल. ओके, आता मला वाटलं की यांची आता हे डेमो होतं, ओरिजिनल न होतं, म्हणून आपण मी पुन्हा इथून विलेज काढून घेतो यांच्याकडनं. तुंग हे गाव काढून टाकतो त्यांच्याकडनं. पुन्हा ते इथून निघून जाईल आणि ते पुन्हा राईट साईडच्या बॉक्स मध्ये येऊन जाईल. जर कोणाची बदली वगैरे झाली असती तर त्या अशा पद्धतीने त्याला रिमूव्ह करता येतं. आता ओरिजिनल सेवार्थ आयडीने आपण कोणाचं रजिस्ट्रेशन केलं होतं तर भगवान सरांचं केलेलं होतं रजिस्ट्रेशन. ते आपण बघू शकता त्यांना 2 विलेज ऑलरेडी असाइन करून ठेवले होते मी. ठीक आहे, मोजे डिग्रस आणि कसबे 2 विलेज त्यांना असाइन केले. अजून ऍड करायचे असेल तर इथून मल्टिपल सिलेक्शन करून आता मी नांद्रे विलेज त्यांना असाइन करून देतो. नंतर तुम्ही चेंज करू शकतात. बघा आता मी जेव्हा पुन्हा त्यांच्या सेवार्थ आयडी निवडेल त्यांना नांद्रे विलेज पण असाइन झालेलं मिळेल. आता तिसरं जो म्हणजे सेकंड रोल पण अधिकारींचा संपलाय असाइन विलेजचा. तिसरं काय आहे ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह युजर. मी सांगितल्याप्रमाणे जर कोणाची बदली झाली किंवा प्रमोशन झालं त्यासाठी मेक युजर ऍक्टिव्हेशन. बाय डिफॉल्ट हा एक वेळा रजिस्ट्रेशन केल्यानंतर युजर हा ऍक्टिव्हच राहील, आपल्याला त्याला इनऍक्टिव्ह करायचं राहणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर बघा मी आता काय करतो, हे एकच युजर आहे जे पहिल्या नंबरचे ते ओरिजिनल त्यांच्या सेवार्थ आयडी आहे. बाकी सगळ्या ठिकाणी त्यांचं नाव खाली जे परत भगवान नाव आलं कारण की मी डमी रजिस्ट्रेशन केलं होतं. तर मी इनऍक्टिव्ह करून टाकेल त्यांना. मेक इनऍक्टिव्ह वर क्लिक केल्यानंतर त्यांचं हा सेवार्थ आयडीने कधीच लॉग इन होणार नाही. त्यांचा ओरिजिनल सेवार्थ आयडीनेच लॉग इन होत जाईल. आलंय सगळ्यांच्या लक्षात? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? मग नंतर आपल्याला लॉग आउट करायचं आहे आणि पर्टिक्युलर युजरचं बल्क साइन कसं करायचं ते आपल्याला बघायचं आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण? काही क्वेश्चन विचारा. MIS रिपोर्ट आणि स्कॅनिंग डेटा नंतर काम झाल्यानंतर आपल्याला दिसेलच. भाऊसाहेब युजर रजिस्ट्रेशन युजर क्रिएशन मध्ये कोणते युजर क्रिएट करायचे आपण ऑफिसमध्ये? कोणते करायचे म्हणजे एचओडींना ज्यांच्याकडनं काम करून घ्यायचंय. याच्यात असा कुठलाच नियम नाही की क्लर्कनेच काम केलं पाहिजे किंवा MS-नेच काम केलं पाहिजे असं काहीच नाहीये. काही ठिकाणी तलाठी, आता बऱ्याच ठिकाणी ना आपण बघू शकता की तलाठीने आणि सर्कलने म्हणजे बहिष्कार टाकला आहे, तरी सुद्धा काही ठिकाणी तलाठी पण काम करताय, काही ठिकाणी अव्वलकार पण करताय, क्लर्क नायब तहसीलदार सुद्धा काम करताय याच्यामध्ये. तर हे एचओडींचा राईट्स आहे, एचओडीने कोणाकडनं काम करून घ्यायचं आहे. ओके, याच्यामध्ये असा नियम नाही की बल्क साइन कोणी करायचं. याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट फक्त बघून व्हेरीफाय करायचे असतात की ते डॉक्युमेंट ओके आहे का. व्हेरीफाय म्हणजे काय करायचे असतात, ओरिजिनल आहे का हा नाही बघत आपण. स्कॅनिंग केलेले डॉक्युमेंट क्लिअर दिसत आहे का, त्याच्यावरती डेटा ओके रिडेबल फॉर्म मध्ये आहे का, ते अर्ध कट तर नाही ना, एवढं तपासायचं असतं. याच्यासाठी कोणत्या पदाचा अधिकारी लागत नसतो या कर्मचारी लागत नसतो. हे फक्त एवढं आहे की गव्हर्नमेंटचा तो असावा, त्याची DSC रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांनी फक्त हे तपासायचं आहे की ते डॉक्युमेंट योग्य दिसत आहे का नाही, ते रिडेबल फॉर्म मध्ये आहे का नाही, त्याचा डेटा योग्य आहे का नाही, एवढं फक्त तपासायचं आहे. आलं लक्षात? हो आलं. म्हणजे फक्त हे व्हेरीफाय करण्यासाठीच आहे का? DSC करणारे वेगळे असणार आहेत का? नाही. हे बघा ज्यांचं तुम्ही रजिस्ट्रेशन करणार म्हणजे आपण कोण बोलताय मॅडम, डिव्हाइस आहात का आपण? हा होय. म्हणजे हे व्हेरीफाय पण करणार आणि तेच DSC पण करणार. DSC त्याचीच पाहिजे जो बल्क साइनचं काम करेल. हा तुम्ही म्हणजे समजून घ्या, तुम्ही फॉर एक्झाम्पल सांगतो, एखाद्या क्लर्कची DSC रजिस्ट्रेशन करून दिली आणि ती रजिस्ट्रेशन करून दिली तर त्या क्लर्कला ते 5 गावं साइन करून दिलं तर ते 5 गावं त्या व्यक्तीची जबाबदारी होऊन जाते त्याचे बल्क साइन कम्प्लीट करणं. ओके, हे करू शकता तुम्ही.
ठीक आहे, इथपर्यंत आलंय सगळ्यांच्या लक्षात. तर सगळ्यात अगोदर काय गरजेचं आहे म्हणजे की त्या तुमच्याकडच्या स्टाफची डीएससी आवश्यक आहे. डीएससी सगळ्यात पहिला रोल तुम्ही आता काय करा, डीएससी बनवून. पुढचं टॅब आपण बघू शकतो, एमआयएस रिपोर्ट आहे आणि स्कॅनिंग मेटाडेटा रिपोर्ट आहे. यात तहसील वाईज, विलेज वाईज डॉक्युमेंट वेगळे वेगळे चेक करू शकतात. रिपोर्ट आपल्याला भेटू शकतं. पण आता आपलं कामच संपलेलं नाहीये. मी आता तरी मी काय करतो, विलेज वाईज घेऊन घेतो आणि 10 डॉक्युमेंट मी करून दाखवले ते, म्हणून मी त्याच्यात तुम्हाला दिसू शकतं. आय थिंक तो युजर वाईज करतो. हे युजर आपण रजिस्ट्रेशन केले होते, सर्च करेल तर आपण बघू शकता पर्टिक्युलर मौजे दिग्रस या गावामध्ये 2019 डॉक्युमेंट टोटल होते डिजिटल साइन करण्यासाठी. त्याच्यापैकी 10 करून ठेवले, म्हणजे मी मागे केले होते प्रॅक्टिकल चेक करण्यासाठी, आणि 2009 हे पेंडिंग आहे. हे आपल्याला रिपोर्ट मान्य DYSLRना मिळत राहील. ओके, आता काही क्वेश्चन असेल तर विचारा या रिलेटेड, कारण की मला लॉग आउट करायचं आहे. मग मला पर्टिक्युलर युजरचं लॉग इन करून बल्क साइन कसं करता आपण हे बघणार आहोत. काही क्वेश्चन आहे कोणाला? ओके, नाही, जाऊ दे पुढे. थँक्यू. मी लॉग आउट करतो आता. लॉग आउट केल्यानंतर जेव्हा रोज कर्मचारी लॉग इन करणार आहेत, म्हणजे जे बल्क साइन वाल्यांचं ज्यांचं रजिस्ट्रेशन संपून गेलं आहे, कामकाज सकाळी येऊन फक्त एक वेळा हा क्लायंट जो डेस्कटॉपचा मी म्हटला हा ऑन करायचा आहे. ऑन केल्यानंतर गुगल क्रोमला जायचं आहे. गुगल क्रोमला गेल्यानंतर erecord.inlightcloud.com ही वेबसाईट ओपन करायची आहे आणि जस्ट इथे सेव्ह आरआयडी पासवर्ड त्यांचा टाकायचा आहे. तर एक लक्षात घ्या सगळ्यांनी की तेव्हा हे ऑप्शन मात्र निवडू नका, DYSLR ऑप्शन निवडू नका. जेव्हा मान्य DYSLRना लॉग इन करायचं असेल तेव्हाच ते हे ऑप्शन निवडायचं असतं. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली इथे लॉग इन पेज यूज करू शकता. आता जो सेव्ह आरआयडी होता तो मी ते पेस्ट करतो आणि जो पहिला पासवर्ड मी त्यांना सेट केला त्याने मी लॉग इन करतो. बघा लॉग इन झाला आहे. लॉग इन झाल्यानंतर एक एक मेनू आपण आता बघूया. आता बाय डिफॉल्ट तो बल्क साइनच्या प्रोसेसला जातो. तर इथे काय आहे, सिलेक्ट बुक. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे रेकॉर्ड स्कॅनिंग झालं होतं ते बुकच्या फॉर्मॅटमध्ये झालं होतं. पर्टिक्युलर पेज बाय पेज त्यांनी स्कॅन आणि ते बुकनुसार आपल्याला सॉर्टिंग करून दिलं होतं. आता मी बघेल आपण कोणते विलेज असाइन केले तर त्यांना 2 विलेज असाइन केले होते, मौजे दिग्रस, कसबे दिग्रस, आणि एक्स्ट्रा विलेज नंतर मी असाइन केलं ते नांद्रे. तर मी आता मौजे डिग्रसच निवडतो. मौजे डिग्रस निवडल्यानंतर खाली डॉक्युमेंट टाईप निवडायचं आहे. टिपण आहे, गुणकारक बुक आहे, त्यानंतर तुमचं ताबे पावती आहे. असे वेगळे वेगळे स्कॅनिंग डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहे आत्ताच्या वेळेला. ओके, तर मी काय करतो, मी टिपण निवडतो. टिपण मधला मी पुन्हा काय करतो, बुक नंबर 1 निवडतो. जेव्हा मी बुक नंबर 1 निवडेल तर आपण बघू शकणार मौजे डिग्रस मध्ये टिपण डॉक्युमेंट मध्ये बुक नंबर 1 मध्ये टोटल नंबर ऑफ फाईल्स किती होत्या तर 36 होत्या. 36 पेजेस त्याच्यामध्ये होते आणि त्याच्यापैकी डिजिटल साइन आतापर्यंत किती झाल्या आहे तर 10 झाल्या आहे. त्या मीच केल्या होत्या अगोदर टेस्टिंगसाठी. ओके, आलं लक्षात? आता बघा बल्क साइन काय आहे, तर बल्क मध्ये आपल्याला साइन करायचं आहे, डिजिटल साइन करायचं आहे एकाच वेळेस मल्टिपल डॉक्युमेंट. तर कितीच्या बल्क मध्ये, तर आपल्याकडे स्लॉट दिलाय 10चा, 20चा आणि 30चा. आपल्याकडे इंटरनेट स्पीड ज्या प्रकारे आपल्याला कामकाज ज्या पद्धतीने सोपं होत असेल त्याप्रमाणे आपण स्लॉट निवडायचा आहे. तर मी काय केलं, मी पुन्हा रिपीट करतो. मी आता मान्य कर्मचारींची लॉग इन केलं आहे, DYSLRच्या अंडर असणारे भगवान सरांचं लॉग इन केल्यानंतर मौजे डिग्रस गाव निवडलं, टिपण निवडलं, त्यातलं बुक नंबर 1 निवडलं. त्यानंतर त्याच्यामध्ये नंबर ऑफ ओरिजिनल फाईल म्हणजे स्कॅन झालेल्या फाईल 36 होत्या, त्यापैकी डिजिटल साइन 10 झालेल्या आहे ऑलरेडी. उरलेल्या 26 फाईल आपल्याला पेंडिंग आहे, ते आपल्याला डिजिटल साइन करायचं आहे. मग आपण स्लॉट कसा निवडू शकतो, 10, 20 किंवा 30चा निवडू शकतो. मी सुरुवातीला 10चा स्लॉट निवडतो आणि सर्च या बटनावर क्लिक करतो. सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर स्क्रीन थोडीशी, पर्यंत सबमिट इज इनेबल नाऊ हे बटन येत नाही तोपर्यंत स्क्रीनवर कुठेच क्लिक करता येणार नाही. तर ही प्रोसेस काय होते, तर क्लाउड वरनं म्हणजे सर्व्हर वरनं डॉक्युमेंट तुमच्या कॉम्प्युटर पर्यंत येतात. आता 10 डॉक्युमेंट आपण बघा, 10ची लिस्ट आपल्या समोर आली. पेज नंबर 11, 12, 13, 14 अशा प्रमाणे हे सगळं आलेलं आहे. आता याच्यामध्ये एक एक ऑप्शन आपण समजून घेऊया.
प्रोसेस अगदी सोपी आहे, फक्त ही सगळ्यात महत्वाचं आहे. आता समजून घ्यायचं, हे कामकाज कर्मचाऱ्यांसाठी आहे, त्यांनी लक्षात घ्यायचंय. तर आपण बघू शकता 10चा मोजे डिग्रस मधलं टिपन मधलं बुक नंबर 1 निवडल्यानंतर 10चा स्लॉट निवडल्यानंतर सर्च केल्यानंतर हे आपल्या समोर आलंय. तर नियम असा म्हणतो की मिनिमम 10% डॉक्युमेंट, जो स्लॉट निवडलाय त्याचे मिनिमम 10% डॉक्युमेंट तुम्ही चेक करायचे. तर काय चेक करायचे ते आपण बघणार आहोत आता. जर तुम्ही 20चा स्लॉट निवडला असता तर किती डॉक्युमेंट चेक केले असते आपण? मिनिमम 2, मॅक्झिमम तुम्ही 20 पण करू शकता. मिनिमम 2 डॉक्युमेंट तुम्हाला चेक करायचे. तर चेक काय करायचं आहे? तर मी जस्ट काय करेल, मी बघा इथे व्ह्यू वर क्लिक करेल आणि व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर ते डॉक्युमेंट माझ्या समोर येऊन जाईल आणि मला फक्त एवढं बघायचं की ते डॉक्युमेंट कम्प्लिटली स्कॅन झाला आहे का, म्हणजे 2 पेज असतील तर ते 2 पेज कम्प्लीट स्कॅन दिसत आहे का, ते रिडेबल फॉर्म मध्ये आहे का, ते अर्धे कट कुठे नाही ना, हे आपल्याला चेक करायचं असतं. ओके, ही एक स्टेप चेक करायची असते. दुसरी स्टेप्स आपल्याला काय चेक करायची असते बघा. आता मी वाचू शकतो. डिग्रस आहे, मिरज आहे, जिल्हा सांगली, 196 नंबर आहे, एकर गुंठे, सगळे शब्द तिथे रिडेबल फॉर्म मध्ये. जो नकाशा आहे तो पण रिडेबल फॉर्म मध्ये आहे. आपल्याला कुठेच कट वगैरे काही नाही, म्हणजे याची ह्या डॉक्युमेंटची स्कॅनिंग ही ओके आहे. पुन्हा मी इथे आपल्या पहिल्या टॅबवर येईल. जर याची स्कॅनिंग ओके नसली तर मी कुठे क्लिक केलं असतं, स्कॅनिंग नॉट ओकेचा या पर्टिक्युलर डॉक्युमेंटला इथे स्कॅनिंग नॉट ओके म्हणून चेक केलं गेलं असतं. आलं लक्षात? जर स्कॅनिंग ओके नसती तर या चेक केल्यामुळे काय झालं असतं, या चेक मार्कमुळे, की 10 पैकी 9 डॉक्युमेंट तर डिजिटल साईन झाले असते, पण एक डॉक्युमेंट मात्र हे वाला डॉक्युमेंट डिजिटल साईन झालं नसतं. कारण की याची स्कॅनिंगच ओके नाही, तर पब्लिकला डिजिटल साईन करून हे कामात येईल का? रिडेबल फॉर्म मध्ये नसेल तर काही उपयोगाचं नाही ते डॉक्युमेंट. म्हणून स्कॅनिंग नॉट ओके केव्हा निवडायचं? जर डॉक्युमेंट ओके फॉर्म मध्ये, म्हणजे रिडेबल फॉर्म मध्ये नसेल, अर्ध स्कॅन झाला असेल, अर्ध कट असेल, तेव्हा तुम्ही हे ऑप्शन निवडू शकता. ओके, स्कॅनिंग नॉट ओके समजलं प्रत्येकाला? तर मी दुसरे 2 ऑप्शन एक्सप्लेन करतो. रिपीट करू का? प्लीज मला सांगा, हे खूप महत्वाचं, तुम्हाला रेग्युलर यावर काम करायचं आहे. स्कॅनिंग नॉट ओके. ओके, थँक्यू सो मच. तर दुसरं जे ऑप्शन आहे, मेटा डेटा इज इनकरेक्ट. आता मेटा डेटा काय राहतो? मेटा डेटा म्हणजे काय? मेटा डेटा कोणाला म्हणतो आपण? डेटा अबाउट डेटा. म्हणजे आता बघा, पर्टिक्युलर एवढा सगळा डेटाबेस आहे, त्याच्यातला एक शॉर्टकट, एक शॉर्ट डेटा म्हणजे काय? मी जे डॉक्युमेंट निवडलं त्याच्या मेटा डेटा काय राहील? तर मी जे ह्या डॉक्युमेंट समोरचा पेज नंबर 11 आहे किंवा 196 आहे आणि चलता नंबर 0 आहे. आता 196 इथे आहे ना, सफिशियंट आहे. सर्वे नंबरवरनं सर्च होतं, म्हणजे हा त्याचा मेटा डेटा आहे. ह्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटचा 196 हे भरलेलं. जर ह्या पहिल्या चेकबॉक्समध्ये हे जे 196 आपल्याला दिसतंय आहे, इथे जर काहीच नसलं असतं, इथे पूर्णपणे ब्लँक असतं, जर चलता नंबर पण नसला राहिला असता, सर्वे नंबर पण नसता, तर मी काय निवडलं असतं? मेटा डेटा इज मिसिंग, हा चेकबॉक्स निवडला असता. डेटा मिसिंग आहे आणि समजा डॉक्युमेंट तुम्ही व्ह्यू केलं, तिथे 195 नंबर राहिला असता आणि इथे 196 राहिला असता तुम्ही जेव्हा चेक केला तेव्हा, तर मी मेटा डेटा इज इनकरेक्ट हे ऑप्शन निवडलं असतं. आलं सगळ्यांचं लक्षात? रिपीट करू. मेटा डेटा याच्यावर तुम्ही व्ह्यू केला आणि जर तुम्हाला ते डॉक्युमेंट वरती तो डेटा इथे दिसला नाही, तर तुम्ही मेटा डेटा इज इनकरेक्ट किंवा मेटा डेटा इज मिसिंग हे निवडू शकता. जरी तुम्ही हे 2 ऑप्शन निवडले, मेटा डेटा इज इनकरेक्ट आणि मेटा डेटा इज मिसिंग, हे 2 ऑप्शन जरी निवडले तरी डॉक्युमेंट डिजिटल साईन होईल, पण त्याची नोंद एका वेगळ्या टेबलमध्ये होईल आणि तुम्हाला त्याची रिपोर्ट बघता येईल आणि मान्य डिव्हाइसरांना पण बघता येईल की आपल्याला मोजे डिग्रसचा पर्टिक्युलर टिपन मधलं बुक नंबर 1 मधलं जे हे पहिल्या नंबरचे डॉक्युमेंट होतं, त्याच्या भविष्यात मेटा डेटा हा करेक्ट करायचा आहे, अशी रिपोर्ट त्याच्यामध्ये जनरेट होत जाईल. इथपर्यंत लक्षात आलं? पण डॉक्युमेंट स्कॅनिंग ओके असल्यामुळे तो डॉक्युमेंट डिजिटल साईन होऊन जाईल. समजतंय? लक्षात आलं? तर मी स्कॅनिंग नॉट ओके ऑप्शन निवडलं असतं तर डॉक्युमेंट डिजिटल साईन झालं नसतं. मात्र हे 2 ऑप्शन पैकी कुठलेही एक किंवा दोघी जरी निवडले तरी सुद्धा डॉक्युमेंट हे डिजिटल साईन होईल, पण याची नोंद एका वेगळ्या रिपोर्टमध्ये होईल की जेणेकरून आपल्याला कळेल की भविष्यात हा डेटा आपल्याला रिपेअर करायचा आहे आणि तेव्हा ते स्कॅनिंग एजन्सीला रॉ मटेरियल पुरवलं जाईल की या गावातलं पर्टिक्युलर या डॉक्युमेंटचं पेज नंबर हे आपल्याला दुरुस्त करायचंय. आलं सगळ्यांच्या लक्षात? इथपर्यंत कोणाला काय अडचण? मी अगदी स्लो सांगतोय, तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही, तुम्ही क्विक करणार आहे, मी तरी तुम्हाला दाखवत चालतो. काही अडचण असेल तर प्लीज सांगा मला. ठीक आहे, नाही काय अडचण पडत. ओके.
पुढे आपण काय करायचं, आपण सगळं केलं, आता स्कॅनिंग सगळं डेटा ओके, 10% डॉक्युमेंट म्हणजे मिनिमम मी एक डॉक्युमेंट चेक केलं होतं, आपण ते बघू शकतो. जस्ट सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तो एक मेसेज देतो की तुम्ही निवडलेले सगळे डॉक्युमेंट हा गुड क्वालिटीचे, तुम्ही ते चेक केले आहे, तुम्ही डिजिटल साईन करण्यासाठी रेडी आहे, तुम्ही कुठेच कॅन्सल बटनवर क्लिक करायचं नाहीये, प्रोसेस फॉलो करायची, डीएससी काढायची नाही, असे ते मेसेज त्यांनी दिलेले. मी जस्ट ओकेवर, आणि तो आता डिजिटल साईनचं बटन आपल्या समोर उपलब्ध होईल. आतापर्यंत डिजिटल साईनचं बटन आपल्या समोर उपलब्ध नव्हतं. मी जसं डिजिटल साईन या बटनावर क्लिक करेल, तो डीएससीचा पिन विचारेल. जो डीएससी टोकनचा पिन असेल 1 ते 8 किंवा 1 ते 9 किंवा तुम्ही सेट केलेला, तो सेट करायचा, तो इथे पुट करायचा आहे. तो कधी कधी 2 वेळा पण विचारतो. बघा, पुन्हा त्याने 1 वेळा पुन्हा विचारलं आणि ओकेवर क्लिक करायचंय. आता बॅकग्राऊंड मध्ये डिजिटल सायनिंगची प्रोसेस स्टार्ट झाली आहे. 15:31 झाली असं पकडूया. आणि ओके बटनावर क्लिक होणार नाही जोपर्यंत बॅकग्राऊंडला डिजिटल साईन डॉक्युमेंट होत नाही. हे करताना काय काय काळजी घ्यायची आहे, तर डीएससी रिमूव्ह करायची नाहीये. इथे जर वेट ऑप्शनचा काही एरर आला, एरर म्हणजे एक नोटिफिकेशन आलं, तर फक्त आणि फक्त वेटवर क्लिक करायचं, कॅन्सलवर क्लिक करायचं नाहीये, क्लोज करायचं नाहीये. कदाचित हे कामकाज करत असताना तुमचं जर पॉवर ऑफ झालं, लाईट गेली, काही अडचण आली, कॉम्प्युटर हँग झालं, तर पुन्हा जेव्हा नव्याने लॉग इन करणार तेव्हा जो स्लॉट तुमचा अपूर्ण राहिला होता तो स्लॉट पुन्हा स्लॉट कंप्लीट झाल्यानंतरच पुढच्या स्लॉटकडे तुम्ही जायचंय. ओके, लक्षात येते सगळ्यांना? बॅकग्राऊंडला ऑपरेशन होत आहे, आपण चर्चा करतोय आता. याच प्रकारे मी मिनिमाइज करून दिलं असतं तरी आता बघू शकता, बघा राईट साईडला कंप्लीट 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 येऊन गेलं. 1 मिनिटापेक्षा पण कमी वेळात 10 डॉक्युमेंट डिजिटल साईन होऊन गेले. आलं सगळ्यांच्या लक्षात? आता बघा, मी ओकेवर क्लिक करतो, तो मेसेज करतो, डिजिटल सायनिंग इज कम्प्लिटेड सक्सेसफुली फॉर दिस सिलेक्टेड बुक नंबर ऑफ ओरिजिनल फाइल्स 10 नंबर ऑफ राईट फाइल्स 10. 10 पैकी 10च्या 10 डॉक्युमेंट हे डिजिटल साईन झालेले आहेत. त्या पुढे समोर आलं सगळ्यांच्या लक्षात? कळतंय सगळ्यांना? ते डॉक्युमेंट कुठून बघतात ते पण मी सांगेल. पुन्हा मी काय करेल, पुन्हा मी बुक सिलेक्शनला जाईल. बुक सिलेक्शनला गेल्यानंतर पुढचा पुन्हा मोजे डिग्रेशन निवडेल, पुन्हा मी टिपणच निवडेल आणि पुन्हा मी बुक नंबर 1च निवडेल, कारण की संपलेलं नाहीये. आपण बघू शकता 36 डॉक्युमेंट ओरिजिनल होते, पहिले 10 होता, आता किती झाले डिजिटल साईन, तर 20 झालेले आहे. आलंय सगळ्यांच्या लक्षात? मी पुन्हा सर्चला क्लिक करेल आणि पुढचे डॉक्युमेंट मी आता डिजिटल साईन साठी घेईल. सर्च केल्यानंतर तो काही सेकंदांचा वेट करतो आणि हे इनेबल बटन येतं. या बटनावर ओकेवर क्लिक केल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करू शकतो. तर बघा, मला व्ह्यू करायचं असेल तर मी रॅन्डमली कोणत्याही डॉक्युमेंट व्ह्यूवर क्लिक करून व्ह्यू करून घेईल. आपण डॉक्युमेंट, कृपया माईक ऑफ करा प्लीज. कोणाचा तरी माईक ऑन राहिलाय, प्लीज माईक ऑफ करा. थँक्यू. तर हे डॉक्युमेंट आपण व्ह्यू केलं, आपण बघू शकता याच्यातला नकाशा टिपण आपल्याला कम्प्लीट दिसतंय रिडेबल फॉर्म मध्ये. स्कॅनिंग अगदी प्रॉपर झालेले आहे. यावर स्कॅनिंग करतानाच बघू शकता वरती असे नंबर येते. 23 नंबर हा टाकलेला होता आपण जेव्हा 2017ला स्कॅनिंग केलं होतं तोपर्यंत. ठीक आहे, तर मी पुन्हा हे सगळं बघून घेतलं. आता एक एक्झाम्पल धरा की मी मिनिमम 10% डॉक्युमेंट चेक केले गेले. पुन्हा मी सबमिटवर क्लिक करेल, पुन्हा तो मेसेज दिल ओकेचा, डिजिटल साईन या बटनावर क्लिक करेल. आता तुम्हीच बघा किती वेळात डिजिटल साईन होतं. डिजिटल साईनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा त्याने डीएससीचा पिन विचारला. 1 ते 8 मी पुट केला. पुन्हा दुसऱ्या वेळा पिन विचारला. पुन्हा 1 ते 8 मी पुट करेल आणि वेट करेल. हॅलो सर, स्पेशल साऊथ. हा बोला सर. हा सर, सॉरी सर, मी जरा जॉईन व्हायला लेट झाला, साहेबांनी बोलवले होते आणि जरा लेट झाला. ओके सर, प्रॉब्लेम हे आहे की तुम्ही सांगितलं ना त्या ठिकाणी काही नसतील, तर 7/12चे आकडे वगैरे काही नसतील, तर आपण त्या ठिकाणी आता पहिला जे डिजिटल साइन इन केलेले आहेत, मग त्यासाठी ते नसताना सुद्धा आता डिजिटल साइन इन होऊन गेलेले आहेत, मग त्यासाठी काय उपाय आपल्याकडे? हा बघा, समजा तुमच्याकडनं जर चुकून आहे ना मेटा डेटा न होता वगैरे, तरी पण तुम्ही डिजिटल साईन करून टाका, तर त्याचे पण सोल्युशन आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो की ते कसं करायचं, ते पण सांगतो. तुमचा क्वेश्चन खूप छान आहे.
मी त्याच्यावर पण उत्तर देतो की तुम्हाला मिनिमम 10% डॉक्युमेंट चेक करायचे. तुम्ही ना 1 नंबरचे डॉक्युमेंट चेक केलं आणि 5 नंबरच्या डॉक्युमेंट मध्ये काहीतरी त्रुटी होती, तुमच्याने डिजिटल साईन होऊन गेली, तर त्याला असं नाही की ते एकदमच चुकून गेलं, ते तुम्हाला भविष्यात रिपेअर करता येणारच आहे त्याची. पण ते कसं करायचं, तुम्हाला कोणीतरी तुमच्याकडे तक्रार घेऊन आलं की बाबा माझा हा डॉक्युमेंट क्लिअर निघत नाही. बघा आपण बघू शकता डिजिटल साईन कंप्लीट झालं, 1-1.5 मिनिटापेक्षा बी कमी वेळात डिजिटल साईन होऊन गेलं. तुमचं DSC आहे, तुमचेच कॉम्प्युटर आहे, तुमचंच सगळं यूज तुमच्या समोर मी करून दाखवलंय. ओके, तर सरांचा जो क्वेश्चन होता तो मी सगळ्यांना एक्सप्लेन करतो की सरांचा क्वेश्चन असा होता की एखादी डॉक्युमेंट आपण चेक करण्याचं आपल्याकडनं राहिलं आणि त्या डॉक्युमेंट मध्ये त्रुटी आली तर काय करायचं. तर फीडबॅक ऑप्शन आपल्यासाठी दिलेलं असतं, ते त्या ऑप्शनवर पण मी आपल्याला घेऊन जातो, एक एक करून मी आपल्याला दाखवतो. आपण बघा आता आपण जे डॉक्युमेंट डिजिटल साईन केले ते जर बघायचे असेल तर कुठून बघायचे, डाउनलोड साईन फाईलला जायचं. इथे गव्हर्नमेंट पर्पज निवडायचं, त्यानंतर गाव निवडायचं. आपण मोजे डिग्रसचं काम केलं म्हणून मोजे डिग्रस निवडणार, टिपण निवडणार आणि काहीतरी 196 होता तर मी 196 टाकेल किंवा 1 टाकेल. आता इथे वाईल्ड कार्ड फॅसिलिटी आहे, जर मी 9 नंबर टाकला असता तर 996 पण त्यांनी शोधलं असतं, 96 पण शोधलं असतं, 910 पण शोधलं असतं. 1 नंबर टाकला असता तर 100 पण सर्च केलं असतं. 1 ने स्टार्ट होणार जेवढे आहे ते सगळे सर्च झाले असते. तर मी काय करेल, शोध म्हणेल, शोधवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर इथे बघू शकता हे डॉक्युमेंट व्ह्यू साठी येईल. आता व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर ते डॉक्युमेंटची ती माहिती देतो. 196 नंबर होता, चलता नंबर 0 होता त्याचा. ठीक आहे, आता डाउनलोड करताना आता ही साईटचा थोडा इश्यू होता, म्हणजे सकाळी आम्ही जेव्हा टेस्टिंग घेत होतो, जर तो सॉल्व्ह झाला असेल तर होईल, नाही तर मग हे डॉक्युमेंट आपल्याला मी चेक करतो डॉक्युमेंट डाउनलोडला उपलब्ध आहे का. जर डाउनलोड आपण बघू शकता डाउनलोड झालंय डॉक्युमेंट. तर डाउनलोड झालेलं डॉक्युमेंट कसं दिसतं, तर सगळ्यांना दिसतंय डॉक्युमेंट प्रॉपर. तर बघा डिजिटल साईन झालेलं डॉक्युमेंट कसं दिसतं, पब्लिकला कसं डॉक्युमेंट प्राप्त होईल ते आपण बघा. तर राईट साईड इथे बघा खाली ग्रीन टिक आली आहे आणि त्याला एक व्हेरिफिकेशन नंबर पण खूप मोठावाला नंबर मिळालेला आहे. म्हणजे हे डॉक्युमेंट डिजिटल साईन झालं आणि हे पब्लिकसाठी आता उपलब्ध होऊ शकेल. आणि ज्यांची DSC होती त्यांचं नाव ह्या पोर्शनला जिथे माऊस पॉइंटर राहून तिथे भगवान कोंडिबा भांडारकर सर यांचं ओके, त्यांनी डिजिटल साईन कधी केली, 21 तारखेला 21 ऑगस्ट 2024 ला 3:30:59 त्यांनी डिजिटल डॉक्युमेंट साईन करून ठेवलं होतं. आता जोपर्यंत चंद्र सूर्य तारे शिवाजी महाराजांचं नाव आहे आपल्या इथे तोपर्यंत हे डॉक्युमेंट ओके राहील, म्हणजे पब्लिकसाठी अवेलेबल राहील. जोपर्यंत याच्यात कोणी चेंजेस आणत नाही, कोणी याच्यावर बदल आणण्यासाठी तुमच्याकडे अर्ज करत नाही. ओके, आलंय लक्षात सगळ्यांना. फक्त आपण काय तपासलं, आपण म्हणजे आता भगवान सरांनी काय तपासलं की स्कॅनिंग ह्या डॉक्युमेंटची स्कॅनिंग जो झालेला डॉक्युमेंट आहे तो दिसायला ओके, तो रिडेबल फॉर्म मध्ये आहे, त्याच्या मेटाडेटा तिथे तपासलेला आहे. हे डॉक्युमेंट खरोखर या नावाच्या या सर्वे नंबरच्या खरोखर हाज आहे का हे नाही तपासलं त्यांनी. ते डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर आहे का हे तपासायचंय त्यांना. ओके, म्हणून घाबरून जायचं नाहीये, कुठली काही अडचण नाहीये. काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला विचारू शकता. इथपर्यंत डिजिटल डॉक्युमेंटचं समजलं, डाउनलोड पर्यंत कसं झालं. आणि अधिकारी तुम्ही पण इथून व्ह्यू MIS रिपोर्ट, आणि मी बोललो होतो स्कॅनिंग मेटा डेटा नॉट ओके, तर ते कुठून करायचं ते पण आता सांगतो. आणि जो सरांचा क्वेश्चन होता त्यावर आपण पहिले मूव्ह होऊया. की सरांचा क्वेश्चन होता की जर माझ्याकडनं हे डॉक्युमेंट 196 नंबरचे डॉक्युमेंट चुकून डिजिटल साईन होऊन गेलं तर नंतर उपयोग आहे. तर इथे बघा फीडबॅक ऑप्शन आहे, या फीडबॅक ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर काय सांगायचंय की हे पर्टिक्युलर जे डॉक्युमेंट होतं त्याचे स्कॅनिंग डेटा ओके नाहीये किंवा त्याच्या मेटा डेटा ओके नाहीये. आलं का लक्षात? समजलंय सर तुमचे आन्सर तुम्हाला? ओके सर. आणि सेव्ह म्हणायचंय. मग काय होईल, याची नोंद एका वेगळ्या टेबलमध्ये होईल आणि तुमचे HOD असतील किंवा जिल्ह्याचे अधिकारी असतील त्यांना माहिती होईल की मोजे डिग्रस गावातलं पर्टिक्युलर टिपण मधलं पर्टिक्युलर हे डॉक्युमेंट 196 नंबरचं मेटाडेटा आपल्याला नवीन भरून घ्यायचंय किंवा हे डॉक्युमेंट नव्याने स्कॅन करून घ्यायचंय. एवढी सोपी प्रोसिजर आहे, बाकी काही नाही. आणि हे तुम्हाला एक एक डॉक्युमेंटसाठी नेणार. एखादी पब्लिक जेव्हा ते डाउनलोड करून घेईल ते तुमच्याकडे कधीतरी तक्रार घेऊन येईल की माझ्या अस्पष्ट दिसतं, तुम्ही फक्त तेव्हा इथे येऊन हे डॉक्युमेंट सर्च करून याला फीडबॅक मध्ये स्कॅनिंग सिलेक्ट करून द्यायचंय, बाकी काहीच करायचं नाहीये. आलं सगळ्यांना लक्षात? मग ते डॉक्युमेंट जोपर्यंत ओके होऊन जात नाही पब्लिकसाठी अवेलेबल राहणार नाही. समजलं सगळ्यांना? ओके सर.
एवढंच करायचंय. दुसरा हा एक प्रश्न असा होता सर आमचा, हा विचारा प्लीज. तर की आपण कालपासून रिमोट ऍक्सेस सुद्धा दिलात, तर ते रेड मार्क येतोय, इनकम्प्लिटेड म्हणून येतोय. मी ते हा तुम्ही सांगितलं असेल, पण मी मीटिंगला अवेलेबल नव्हतो सर, माझ्याकडून लेट झाला, सॉरी त्याबद्दल. येस सर, येस ते सर, आपण खूप महत्वाचा प्रश्न विचारला, मी याच्यावरती येणार होतो आता. बघा, हा इनकम्प्लीट सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या. मी ना आता सूचना पण काय काय इम्पॉर्टंट सूचना आहे ते तुम्ही लक्षात घेऊन घ्या. ते केलं तर तुम्ही फॉलो तर 100% तो इश्यू सॉल्व्ह होईल. आता बघा, यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे जे हार्डवेअर डिव्हाइस आहे, तुमचं कॉम्प्युटर आहे, तुमचं लॅपटॉप आहे, ते योग्य स्थितीत हवं. ओके, सगळ्यात महत्वाचं. दुसरं, त्यामध्ये तुमच्या कार्यालयाला इंटरनेट फॅसिलिटी ही चांगल्या प्रकारची असावी. मोबाईलच्या इंटरनेटवरनं बल्क साईन होत नाही. आता बघा, मी माझ्याकडे करतोय, म्हणजे मी तुमच्याचकडे करतोय, तुमचंच इंटरनेट वापरून बल्क साईन करतोय. तुमच्याकडचं लॅपटॉप आहे, तुमच्याकडची डीएससी, आता लॅपटॉप पण तुमच्या समोर आहे, तरी 1 मिनिटात होते का? तिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे आहे, ते लॅपटॉप ओके आहे म्हणून. ओके. तिसरं, तरी आता काही काही वेळेस तुमच्याकडे असं क्वेश्चन असेल की इंटरनेट कनेक्टिव्हिटी तर खूप फास्ट आहे, म्हणजे माझ्या मशीनवरती डॉक्युमेंट होत नाही आणि बाजूच्या मशीनवर होतं. सॉरी, असं असं एरर आला का कोणाला आतापर्यंत? हा सर, प्रश्न कसा आहे, आता आपण साईडचे आमचे 10 पीसीचे सेटअप आहेत, त्या साईडच्या पीसी वरती चालतोय, पण ज्या पीसी वरती एरर येतोय ते पीसी वरती एक कम्प्लिटेड होतोय आणि बाकीला म्हणतोय स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणून म्हणतोय. आणि तर परत 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 एकदा रिप्लॅन करून परत आपण बुक सिलेक्शन करून परत डिजिटल साइन इन लावल्यानंतर ते आहे ते पूर्णपणे इनकम्प्लीट येतोय. आलं आलं लक्षात. सांगतो काय सगळ्यात महत्वाचं. आता ते कॉम्प्युटर, आता ते डिव्हाइस तुमच्या समोर आहे का? मी तुम्हाला लाईव्ह त्याला सॉल्व्ह करून दाखवतो वाटल्यास. तुमच्या समोर ते डिव्हाइस आहे का? आता कॉम्प्युटर आहे का? ते लॅपटॉप आहे का? ते बरं नसेल तर एक लक्षात घ्या, आपल्या मोबाईलवर जो टाइम सुरू आहे, आपल्या मोबाईलवर आता वाजले आहे 3:41. बघा, तुम्ही पण तुमच्या मोबाईलवर वाजले असेल 3:41, बरोबर. कॉम्प्युटरमध्ये काय होऊन जातं, आणि डेट हे ऑटो सेट नसतात. जर ऑटो सेट नसेल तर सर्व्हरवरनं आणि आपलं आणि सर्व्हरचं कनेक्शन याचं सिंक्रोनायझेशन हे प्रॉपर होत नाही. त्यामुळे इनकम्प्लीटचा एरर येतो. म्हणून बाजूच्या मशीनवरती सगळे डॉक्युमेंट डिजिटल साइन होतात आणि आपल्या मशीनवर होत नाही. हा एरर नंबर 1. जर असं राहिलं तर हा एरर येतो. दुसरं, जर तुम्ही ब्राउझर हिस्ट्री क्लिअर केलेली नसेल आणि तो कुकीज मधनं तो स्लॉट तो अंदाजे घेऊन घेत असेल, म्हणून कायम काय काय करत जायचंय, तर ब्राउझर हिस्ट्री मधून मधून क्लिअर करत राहायची. मी जी स्टेप्स दाखवली त्याप्रमाणे. जर तुम्ही ऑटो सेट करून घेतला टाइम झोन आणि टाइम अँड डेट, तर तुमचा हा एरर निघून जाईल. तर तो कसा करायचा ते पण मी प्रॅक्टिकली करून दाखवतो. इथपर्यंत सगळे समजले ना, डॉक्युमेंट डिजिटल साइन पर्यंत. आता इन्स्ट्रक्शन कडे आपण जाऊया. मॅम, आदरणीय मॅडमांना मी विचारू इच्छितो, मॅडम काही क्वेश्चन आहे का आपले? तर प्लीज सांगा, मग मी आपल्याला एक्सप्लेन करतो. रिमोट बंद झालं वाटतं आपल्याकडे, ते मशीन लॉक झालं. मॅडम प्लीज सर स्क्रीन शो नाही होते तुमची, म्हणजे हालत नाही, स्क्रीन स्टॉप झालेली आहे. आली, आता आली. हॅलो, नाही सर, नाही सर, एक मूव होते, स्क्रीन वर खाली होते. दिसते दिसते. नाही हा सर. सर, आलेलं. ओके ओके ओके. तरी मॅम आपले काही क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. बघा, अगदी सोपं काम आहे, अगदी काहीच त्याच्यात कठीण नाही आहे. तुम्ही एक वेळ स्लॉट निवडला, तुम्ही चांगली इंटरनेट असेल तर 30-30चा स्लॉट निवडा. तुम्ही रेग्युलर बेसवर वर्क करा, तुमचं काम खरोखर चांगलं होईल. आणि मान्य जमाबंदी आयुक्त साहेब किंवा उपसंचालक साहेब याच्या आढावा बैठक कायम घेत राहतील आता, आणि त्याचा आकडेवारी घेत राहतील. ओके, याच्यात सगळे रिपोर्ट निघते. तर माझी सगळ्यांना विनंती राहील की कृपया डिजिटल सायनिंगचं वर्क आपण जास्तीत जास्त वाढवायचं आहे. मी फॉर्मॅट पण काही आपल्याला ग्रुपमध्ये शेअर करणार, तेवढी माहिती मला आपण भरून द्यायची आहे. काही क्वेश्चन असेल तर विचारा, मग मी ते बेसिक इन्स्ट्रक्शन जे आहे काय काय करायचे ते मी आपल्याला सांगत जातो. सर, एक क्वेश्चन असा होता. हा सर, हॅलो. विचारा प्लीज. हा विचारा प्लीज सर. सर, प्रश्न काय झालेला आहे, आपण गेल्या वेळेस तुम्ही एक ग्रुपवरती एक शीट पाठवलेला होता. कसलं? माहिती भरण्यासाठी एक सीट पाठवलेलं होतं तुम्ही, एक सीट. नमस्कार जी. माझा आवाज येतोय का? हा येतोय मॅडम आपला आवाज, प्लीज बोला. काय बोलते मी, यशोदा सांगली. नमस्ते मॅडम. आवाज येतोय माझा? येस मॅम येतोय आवाज, क्लिअर येतोय मॅम. हे जे विचारतात ते सांगली जिल्ह्यातले आहेत का? कुठले आहेत?
मला नाही लक्षात आलं मॅडम, कारण की मी ना ऍक्च्युली 2-3 लोकांना काही रेकॉर्डिंग करण्यासाठी पण मी लिंक शेअर केली होती. आणि जर काही क्वेश्चन असेल जर आपण दुसऱ्या जिल्ह्यात असेल ना तर प्लीज थोडा वेळ इकडे ना मीटिंगची त्यांना घाई आहे, तुम्ही मला सेपरेट कॉल करून विचारून घ्या, मी आपल्याला एक्सप्लेन करून देतो. ओके हा, कारण काय होतं आपण आउट ऑफ रनिंग मीटिंग आहे. येस येस मॅम. येस आणि मॅम. अजून आपलं फक्त इनिशियली चाललंय, तेव्हा प्राथमिक हो. होऊन जाईल, त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर घेतले तरी चालतील. येस मॅम. येस मॅम. नो कारण इश्यू ते मॅम. अजून आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना प्रायमरी स्टेजवरच आहेत ना, ते कळून झाल्यानंतरचे हे क्वेश्चन आहेत, त्यामुळे Yes, थोडे yes. नंतर घेतले तर जर आपलं व्यवस्थित होईल. चालेल मॅम. मी फक्त बेसिक जे इन्स्ट्रक्शन आहे ते देऊन देतो मॅम. बघा आपल्याला सूचना काय आहे, मी मॅन्युअल मध्ये लिहून दिले, फक्त आणि फक्त गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करावा, इंटरनेट गती योग्य असल्याची खात्री करावी. आता ही कशी करणार, तर बस जस्ट क्रोमला ओपन करायचं आणि इथे जस्ट लिहायचं, गुगल कुठे पण लिहा, स्पीड टेस्ट एवढा शब्द लिहायचा किंवा इंटरनेट स्पीड टेस्ट आणि जस्ट रन वर लिहायचं. जेवढा इंटरनेट असेल त्याची स्पीड आपल्याला दाखवून देईल तो. बरोबर, मिनिमम 10चा वरती असू द्या तर तुमच्याकडे उत्तम काम होईल. मिनिमम 10चा वरती पाहिजे. ओके, इंटरनेट हे ऑप्शन समजलं. पुढचं ऑप्शन मी सांगतो आपल्याला, डिजिटल साइन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डीएससी अनप्लग करायची नाही. आलं लक्षात, नाही तर ते इनकम्प्लीटचा इश्यू येतो. समजतंय सगळ्यांना. त्यानंतर दुसरं काय आहे की वेट पेज किल लिव्ह पेज असा जर मेसेज येईल तर फक्त आणि फक्त क्लिक करायचं, दुसरं कुठेच क्लिक करायचं नाहीये. डिजिटल साइन प्रक्रिया सुरू असतानाच मी सांगितलं की वीज पुरवठा खंडित झाला, काही अडचण आली तर पुन्हा तोच स्लॉट निवडून तेच काम करायचंय. ठीक आहे. आणि आता समजा आता मी भगवान सरांची डीएससी निवडली होती, ती हायपर कीची होती. आता सरांकडे काही कारणास्तव डीएससी हरवली किंवा डीएससी काही प्रॉब्लेम, सरांनी प्रॉक्सी कीची डीएससी बनवली. ते फक्त मॅन्युअल मध्ये स्टेप नंबर 8 आणि 9 प्रमाणे त्याची सेटिंग करून घ्यायची, म्हणजे डीएससी चेंज करून घ्यायची. ओके, सेटिंग फक्त चेंज करायची. इथपर्यंत लक्षात आलं. दुसरा जो क्वेश्चन होता इनकम्प्लीट वाल्यांचा टाइम अँड, याच्यात काय काय अजून सगळ्यात महत्वाचं इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा. विंडोज की दाबून सेटिंगला जायचं आणि अपडेट अँड सिक्युरिटी ऑप्शन आहे, म्हणजे आपलं कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप जे पण असेल हे अपडेट करून घ्यायचं. अपडेटला जायचं आणि ऍडव्हान्सला जाऊन हे सगळे ऑप्शन ऑन करून ठेवून द्यायचे, तर आपलं लॅपटॉप योग्य स्थितीत जातं. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात. विंडोज अपडेट करून घ्यायचं. आता त्याच्या पुढचा क्वेश्चन होता टाइम अँड डेट सेट कसा करायचा, तर मी जस्ट स्टार्ट बटन टाईप करायचं, टाइम अँड डेट सेटिंग. आपण बघू शकता डेट अँड टाइम सेटिंग जे पण असेल आलं आपल्या समोर. हे जे ऑप्शन आहे सेट ऑटोमॅटिकली, हे दोघे ऑन ठेवायचे आहे. ओके, काय होतं टाइम झोन म्हणजे काय, आपला टाइम झोन काय असतो, कोलकाता मुंबई, तो जो आहे तो आपला टाइम झोन आहे. चेन्नई कोलकाता मुंबई न्यू दिल्ली हा आपला टाइम झोन असतो. तो ऑन केल्यामुळे ऑटोमॅटिक सेट होऊन जातो. कधी कधी काय होतं की तुम्ही ऑफ करून ठेवता आणि अमेरिकेचा टाइम निवडलेला असतो किंवा इंग्लंडचा टाइम निवडलेला असतो, त्यामुळे सर्व्हर जो सिंक्रोनायझेशन होत नाही. ओके, हे दोघे ऑन केल्यानंतर सिंक नाऊ या बटनवर क्लिक करून घ्यायचं, तर तो डेटा सेट करून घेतो. इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात. कोणाला काय अडचण, समजते सगळ्यांना? काही क्वेश्चन असेल तर विचारा. एवढंच होतं, अजून यामध्ये दुसरं काही नाही. बल्क साइन अगदी खूप सोपं आहे, फक्त तुम्ही एक वेळ करून घ्या. जेवढं तुम्ही वर्क फास्ट करणार तेवढं तुमचं काम चांगलं दिसेल. आणि चांगली कशी चांगली कामात हे सगळ्यांना कळून येईल. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती राहील की तुमची एचओडी ज्याप्रमाणे तुम्हाला असाइन करून द्यायचं काम तुम्ही करून घ्यायचं आहे. मॅडम प्लीज आता काही सूचना असेल तर आपण देऊ शकतात. हॅलो मॅम, आवाज येतोय? हा हा, येतोय आवाज येतोय. ओके, सगळ्यात पहिली स्टेप्स करा. आतापर्यंत बऱ्यापैकी, कारण आम्ही सगळे एकत्रितच बसलो इथे, डिवायसला आणि मी पण आहे, बऱ्यापैकी काही फार अवघड वाटत नाहीये. फक्त आता काहीतरी इन्स्टॉलेशन मध्ये वगैरे काही इश्यू आला तर ते कॉन्टॅक्ट करतील, तसंही काही वाटत नाही. येस मॅम, नो इश्यू मॅम. ग्रुप फक्त मला एक काय इश्यू होता माहितीये की याला व्हीपीएन आवश्यक आहे ना? हो, व्हीपीएन आवश्यक आहे.
हा मी ते पण सोल्युशन सांगितलं मॅम. फॉर एक्झाम्पल एखाद्या आता तुमच्या शिरस्तेदारांकडे समजा व्हीपीएनचे युजर आयडी पासवर्ड नसेल तर सुरुवातीला व्हीपीएन साठी क्लर्क किंवा अव्वल का म्हणजे तुमच्याकडे जे असतं हेड क्लर्क त्यांचं कोणाचं पण व्हीपीएन वापरू शकता. असं काहीच नाहीये. व्हीपीएन हा फक्त एक एंट्री पॉइंट आहे. ओके, व्हीपीएन म्हणजे सर्व्हर पर्यंत पोहोचण्याचा एंट्री पॉइंट आहे. त्यामुळे तुम्ही कोणता पण व्हीपीएन युज करा, त्याला पण इश्यू नाही. येस येस चालेल ओके. सगळे डीएसएलआरना माझी विनंती राहील की लवकरात लवकर आपल्या स्टाफच्या डीएससी बनवून घ्याव्या. त्यानंतर त्यांचे युजर क्रिएशन करून विलेज अलोकेशन 100% करून टाकावे. म्हणजे आपल्याकडे जर समजा 100 विलेज असेल आणि 10 युजर केले तर 10 युजर किंवा गाव छोटे मोठे याप्रमाणे समतोल वाटप करून द्यावी कामकाजाच्या हिशोबाने आणि बल्क सायन्सचं कामकाज करून घ्यावं. आपल्या ऑफिसमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे जोडून घ्यावी. भाऊसाहेब एक विनंती होती, ते स्टेप्स दाखवले ना मगाशी, ते ग्रुप वरती शेअर करा ना. मॅन्युअल ना हा ऑलरेडी शेअर केलाय मॅम मी ड्राईव्हच्या फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी शेअर करून दिलंय. मी करतो. अजून माझी दुसरी एक विनंती आपल्याला असणार आहे की एक शीट मी आपल्याला शेअर करेल. ते बघा, आपल्याला ही शीट आपल्याला भरून द्यायची आहे प्रत्येकाला. जस्ट मिनिट. माझ्याकडे आहे का शीट? मी आपल्याला ग्रुपवर शेअर करतो ती शीट. त्याच्यामध्ये आपण किती विलेज आपल्याकडे आहे त्याच्यापैकी आपण किती असाइन केले ते सगळं आपल्याला दिसेल. ओके, अजून कोणाला काय अडचण? काही पण क्वेश्चन असेल तर तुम्ही बिंदास विचारून घ्या, कारण की नंतर तुम्हाला अडचण यायला नको. मला बघा, कधी पण मला रिमोट देणार तर ह्या सूचना लक्षात ठेवा. रिमोट देण्यापूर्वी अल्ट्रा व्ह्यूवरचा सेटअप करून घ्यायचा आहे. एनी डेस्कची लिमिट माझ्याकडची संपलेली आहे. रिमोट देण्यापूर्वी तुमच्या कॉम्प्युटरवरती नोटपॅडवर तुमचा आयडी, व्हीपीएन आयडी, तुमच्या अधिकाऱ्यांचे युजर आयडी, पासवर्ड लिहिलेलं पाहिजे, तरच मला रिमोट द्या. कारण की बऱ्याच वेळा मी रिमोट घेतो आणि नंतर समोरच्या व्यक्तीला तुम्ही शोधत राहता ओटीपी साठी. ओके, लॉग इन करून मास्टर ट्रेनर जे पण असतील त्यांना माझी विनंती आहे की आपलं काम टेक्निकल सपोर्ट द्यायचं आहे. मास्टर ट्रेनर कडनंच सगळं काम करून घ्यायचं असं अजिबात करू नका, नाहीतर ते कधीच तुम्हाला सपोर्ट करणार नाही. मास्टर ट्रेनरने इन्स्टॉलेशन साठी त्यांची मदत घ्या, त्यांच्याकडनं शिकून घ्या इन्स्टॉलेशन कसं करायचंय. मॅन्युअलचा यूज करा. तुम्ही एक वेळा स्वतः करून बघितलं तर तुम्हाला भविष्यात कधीच कोणाची गरज पडणार नाही. तुम्ही सगळं स्वतः करू शकणार. मास्टर ट्रेनर नेमला म्हणजे मास्टर ट्रेनरनेच सगळं काम करायचं असं अजिबात राहत नाही. ओके, हे लक्षात घ्यायचे सगळ्यांनी. मॅडम अजून काही क्वेश्चन? नाही भाऊसाहेब, काही क्वेश्चन नाहीये. मी पुन्हा एक वेळा मॅमला कॉल ट्राय करतो. मॅम जर असतील तर जॉईन होतील. 2 मिनिटं त्यांना पण बोलायचं होतं, त्यांनी सांगितलं होतं मला. जर असतील तर मी त्यांना जॉईन करून घेतो. जस्ट 1 मिनिट. सॉरी, आउट ऑफ कव्हरेज आहे, मॅमचा कॉन्टॅक्ट होत नाहीये. हरकत नाही. तुम्ही आता कामकाज करा. डेली बेसवर रिपोर्ट मी टाकत राहील ग्रुपवर आणि आपण पण डेटा शेअर करत राहायचा आहे. मी एक शीट शेअर करेल, त्याच्यात आपल्या किती गावं आहे, त्याच्यापैकी आपण असाइन किती केले, युजर किती क्रिएट केले, बल्क साइन किती झालं, हे सगळं आपल्याला कळत राहील. बल्क साइनची रिपोर्ट कुठून बघायची तर महाभूमीवरती जाऊन शेअर करून देतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते का? हो दिसते. ही महाभूमी तुमची साईड आहे. याच्यात तुम्ही तुमचं इथे बघा, ई रेकॉर्ड्स हा जो भाग आहे, हा पोर्शन याच्यात रिपोर्ट दिसत असते. तर आता मी DYSLR ऑफिसला जातो. पुणे डिव्हिजन निवडतो. खाली बघू शकता 3 जिल्हे आले. आपण सांगली निवडू. तालुका वाईज DYSLR मधले किती डॉक्युमेंट, ओरिजिनल फाईल किती आहे,
त्याचे सगळे इथे या पहिल्या कॉलम मध्ये दिले, त्याच्यापैकी डिजिटल साईन किती झाले तर 000 झाले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता तर आपण 20 डॉक्युमेंट डिजिटल साईन केले पण ते दिसत नाही. तर हा जो रिपोर्ट राहतो, हा स्टेटचा रिपोर्ट, हा रात्री 12 वाजता अपडेट होतो. म्हणजे तुम्ही आज केलेलं कामकाज तुमचं उद्या दिसेल. ओके. पण मात्र तुमचं जे आपण ई रेकॉर्डचं लॉग इन केलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह रिपोर्ट दिसेल की आता किती केलंय, 5 मिनिटांनी परत वाढवले 10, तर तिथे 10 वाढवून तुम्हाला मिळेल. पण ही रिपोर्ट मात्र उद्या अपडेट होईल. तर उद्या तुम्ही बघणार नाही रिपोर्ट, तर जो तालुका होता आपण निवडलेला त्या तालुक्यामधलं म्हणजे मिरज होता ना, बघा मिरज समोर उद्या 20 किंवा 30 जे असतील जेवढे डिजिटल साईन केले असतील ते येऊन जाईल. आलं सगळ्यांच्या लक्षात? आपल्याला हे 100 करून घ्यायचंय काम. आता 1,11,498 डॉक्युमेंट शिराळ्याला करायचंय. ओके. त्याच्यासाठी कसं कामकाज करायला लागेल, कसं नियोजन करायला लागेल हे त्यांनी प्लॅनिंग करून कामकाज स्टार्ट करून घ्यायचंय. आदरणीय सेठे मॅडमांना पण माझी विनंती राहिली, मॅडम आपण पण विकली आढावा याचा घ्यायचा आहे, एवढी माझी रिक्वेस्ट राहील मॅम. हो हो. सगळ्यांचे धन्यवाद. काही क्वेश्चन? शुक्रवारी संध्याकाळी काढणार आहे तर 12 होतोच आपला. येस मॅम. त्यामुळे आता हे सगळ्या गोष्टी पाहणार आम्ही. माझे क्रिएट केलेले आहे, किती झालेले आहेत कोणत्या तालुक्याचे, इव्हन काही Okay. रॅन्डम आपण चेक करू बाबा ते खरंच चेक केले जाते. असं नको होती 20-30च्या स्लॉट मध्ये, पण Yes, ma'am. मेटाडाटा वगैरे आणि स्कॅन व्यवस्थित चेक होते का ते पण पाहतोय. येस मॅम. येस चालेल. ठीक आहे मॅम, आपल्या अनुमतीने आपण हॅलो हॅलो. माईक ऑफ करा प्लीज, कोणाचा तरी माईक ऑन राहिला. ठीक आहे. सेम स्ट्रक्चर तहसीलसाठी पण असणार आहे. मॅम जर आपली अनुमती असेल तर फिनिश करूया VC. सर एक मिनिट. हा सांगोला SLR ऑफिस त्यांचा माहिती देऊन झाला असेल तर आमचा दक्षिण तहसील ऑफिसचा काही अडचणी आहेत ते आपण शेअर करू शकतो. मॅम आपण लिव्ह झाली तरी चालते मॅम, कारण की तहसीलचा विषय होता आता. आपण ठीक आहे. लिव्ह होऊ शकतो बाकीचे लोक. धन्यवाद मॅडम. थँक्यू सगळ्यांच्या. थँक्यू मॅम. थँक्यू. वेलकम मॅम. हा सर विचारा तुम्ही मॅडम क्वेश्चन. बोलणार आहे. SLR मॅडम बोलणार. ओके ओके. हा मॅडम बोला प्लीज. काय नाही, चांगलं तुम्ही. धन्यवाद मॅडम. हा चालेल. आता लिव्ह करतो आणि काय अडचण आली तर मग आम्ही करतो तुम्हाला कॉन्टॅक्ट. हा येस मॅम. मी ज्या पद्धतीने सांगितलं, रिमोट देताना मला अल्ट्राव्ह्यूवरचं रिमोट द्यायचंय. एनी टेक्सची लिमिट संपली आहे. युजर आयडी पासवर्ड नोटपॅड वर लिहिलं पाहिजे. मास्टर ट्रेनर माझ्याकडे या. आणि Okay. तुम्ही मला वाटतं पहिले शुक्रवारी एका चौघांनाच फक्त एक डेडिकेटेड पण ट्रेनिंग दिली ना. येस ऑलरेडी ते ऍक्च्युली टेस्टिंग घ्यायची ती आपल्याला की तुमचा हो, हो. डेटाबेस रन होतोय का नाही. त्यामुळे Yes, मी yes. प्राजक्ता मॅडम होत्या आणि अजून 2 होते, त्यांना पण दिली ट्रेनिंग. ठीक आहे. आता सगळ्यांनीच घेतली म्हणजे टॉप टू बॉटम सगळे आहेत, त्यामुळे काही इश्यू येणार नाही. करूयात आपण. Yes, ओके. yes, थँक्यू. ओके वेलकम. आम्ही लिंक करतो. येस रेकॉर्डिंग मिळवून प्राप्त करून आपल्याला लिंक प्रोव्हाइड करतो. या Thank you, या. हा सोलापूर, सॉरी कोणता होता जिल्हा? सोलापूरचं. तहसील सोलापूर. हा बोला. हा सर, प्रश्न काय आहे ते आपलं कालच्यापासून चालू होता की डिजिटल सिग्नेचर रेड अलर्ट येतं पूर्णपणे. तुम्ही जे सेटिंग सांगितलेले होते ते सगळे सेटिंग पूर्ण करून सुद्धा इनकम्प्लीट म्हणून येतो. हा सर, आता ऐका, काल सेम इश्यू खंडाळाला पण आला, सेम कोकण डिव्हिजनला पण आला, नागपूर डिव्हिजनला पण आला. आपण प्रयोग करत होतो. मला वाटत होतं की आपल्याकडनं मशीनकडनं तर काही त्रुटी नाही ना, तर आपण त्रुटी सगळ्या सॉल्व्ह केल्या, पण तो सर्व्हरवरनं इश्यू होता आणि तो आज सकाळी सॉल्व्ह पण झाला. जर तुमचं सॉल्व्ह झालं नसेल तर मी 3 पॉईंट सांगितले, टाइम अँड डेट सेटिंग किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी एक वेळा चेंज करून बघा आणि ब्राउझर हिस्ट्री पूर्णपणे क्लिअर करून बघा. पूर्ण म्हणजे ऑल टाइमची हिस्ट्री क्लिअर करून बघा आणि एक वेळा चेक करून बघा. आणि जर एक वेळा तुम्हाला शंका असेल अजून तर तेच लॉग इन दुसऱ्या कॉम्प्युटरला करून बघा. म्हणजे तुम्हाला कळून जाईल की डेटाबेस मध्ये इश्यू आहे का तुमच्या कॉम्प्युटरचा इश्यू आहे. ओके ओके सर. आणि दुसरी गोष्ट तर अशी आहे
की आपण आता डीएससी जर करता एखाद्या ठिकाणी निवडला तर तो काल प्रॉब्लेम झाला होता की आमचं डायरेक्ट डीएससी जोडल्यानंतर आपण आता ई रेकॉर्ड संदर्भाबद्दल ESDS चा हे ओपन करतोय साईट पहिल्यांदा. हा ते ओपन झाल्यानंतर डायरेक्ट आता ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला हे जी बल्क सायनिंगची जे युजर आहे ते युजरसाठी ते इनबॉक्स ओपन होतो चेकबॉक्स. हम्म. मग त्या ठिकाणी आता आपलं असं होत नाहीये की डायरेक्ट व्हिलेज असाइन करा म्हणून त्या ठिकाणी चेकबॉक्स येत होता. त्याच्या संकलनासाठी जे काल नाही असं रिमोट ऍक्सेस पण दिला होता सर तुम्हाला, मग त्यावेळेस तुम्ही चेक तुम्ही केलेलं ना, होतं. त्या तुमचा जो क्वेश्चन असेल ना मी सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे, थोड्या ओके वेळाने. ओके सर ओके. आणि अजून एक प्रश्न आहे सर. हा सर विचार. आता आपल्याला सलग 10 PC आपल्याकडे चालू आहेत. मग आपल्याला आता एक डीएससी आहे, ते डीएसएम ते PC ला जर करता आपण लिंक केलात, मग तो आपल्याला पूर्ण काम करताना स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्टिव्हिटी मागतोय. मी तुम्हाला तेच आणि सांगितलं. एक मिनिट सर. आणि तेच डीएससी जर करता दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावली तर त्या ठिकाणी पण स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्टिव्हिटी मागतोय. त्या ठिकाणी ऑलरेडी जे पहिला डीएससी चालू असतोय. सर पण हा इंटरनेट जो मी सांगतो, उत्तर देतो. मला समजून घ्या तुमचे क्वेश्चन. मला हे एरर असे रोज येतात समोर. मी तुम्हाला सांगतो दोन प्रकारे गोष्टी आहेत. तुमच्याकडे समजून घ्या 50 MBPS ने इंटरनेट स्पीड आहे, तुम्हाला स्पीड टेस्टवर दिसते. कधी कधी काय होतं तर माहिती का, की कंटिन्यू फॉर्म मध्ये इंटरनेट मिळत नाही. याच्यात काय होऊन जातं की इंटरनेट कनेक्ट होतं, मध्येच काही सेकंदासाठी डिस्कनेक्ट होतं, परत कनेक्ट होतं. असं इंटरनेट प्रोव्हायडर कडनं प्रॉब्लेम होता. त्यावेळेस मात्र काय चालू असतं, बॅकग्राऊंडला तुमच्याकडे डिजिटल सायन्सचं काम चालू असतं. म्हणजे एक नंबरचे डॉक्युमेंट डिजिटल सायन्स झालं, आणि तिसरं झालं नाही, परत चौथं झालं, असं पण येतं. काही वेळेस काय होतं, बॅकग्राऊंड ऑपरेशन जर तुमची टाइम आणि डेट सेट नाहीये तर तुमच्या पूर्णच्या पूर्ण इनकम्प्लीट होऊन जातं. ओके, असा इश्यू येतो. तर मी काय म्हणतो, दोन गोष्टी याच्यात. काल तर सर्व्हरचा इश्यू होता, पण तो इश्यू सॉल्व्ह झालाय. तरी पण जर तसा इश्यू येत असेल तर तुम्ही मला रिमोट द्या, मी रिमोट घेऊन सॉल्व्ह करून देतो. तुमच्या मान्य तहसीलदार साहेबांशी पण मी बोलणं काल त्या विषयावर झालं होतं माझं. हा सर बोललेलं, मी पण समोरच होतो सराव साहेबांसमोर. तर मी तो इश्यू सॉल्व्ह करून देतो. काही खूप मोठा इश्यू नाहीये. तुम्हाला जर अजून शंका असेल ना, त्याच्यापेक्षा पण मी एक वरचं सांगतो. तुम्ही वायफायवर कनेक्ट केलं ना, काही वेळ करता 5-10 मिनिटा करता तुम्ही ना तुमच्या मोबाईलच्या हॉटस्पॉटने इंटरनेट कनेक्ट करून बघा, रन होतं का बरं बघा. ट्राय करा फक्त एक. जर झालं तर तुमचे आन्सर तुम्हाला स्वतः मिळून जाईल. माझ्यापर्यंत पण आन्सर घ्यायला यायची वेळ, बरोबर आहे का नाही? आलं लक्षात? समजलं सगळ्यांना? ओके, सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. ओके सर, माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप आभार.